नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, गट ब आणि क पूर्व परीक्षेसाठी तुमची जोरात तयारी चालू असेल आणि या सर्व तयारीमध्ये एक सब्जेक्ट जे तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे त्या सब्जेक्टचं नाव आहे सामान्य विज्ञान। विद्यार्थी मित्रांनो, सामान्य विज्ञानामध्ये मार्क यावं यासाठी मी अनेक माध्यमातून प्रयत्न करत असतो। जसं मागे घेतलेलो आपण मोफत 1 डे रिव्हिजन सेशन जो YouTubeला उपलब्ध आहे, भरपूर विद्यार्थ्यांनी जवळपास 40-50 हजार विद्यार्थ्यांनी काय आहे त्या लेक्चरला पाहिलेलं आहे। 100% सांगतो की त्या मुलांना आउटपुट येणार म्हणजे येणार। त्या ज्याच्यामध्ये आणखी भर देण्यासाठी मी तुमच्यासाठी गट ब आणि क या दोन्ही एक्झामसाठी टॉपिकनुसार प्रॅक्टिस क्वेश्चनची सिरीज घेऊन आलेलो आहे। ही सिरीज जर बघितलं कंबाईन फोकस असणार आहे आणि मार्क वाढवणारी सिरीज या नावाने आपण ही चालू केलेली आहे। 100% मार्क वाढणार जर तुम्ही रेग्युलर व्यवस्थित इमानदारीने पाहत असाल तर। लेक्चर चालू करण्याच्या अगोदर तुम्हाला जर पाठीमागचे लेक्चर आवडले असतील आणि तुम्ही ते पहिल्यांदा जर पाहत असेल तर 100% तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अजिबात लोड घ्यायचं नाही। वाटलं की कंटेंट भेटत नाहीये तर अनसबस्क्राइब नंतर करून टाका, काही प्रॉब्लेम नाही। पण 100% तुम्हाला या ठिकाणी कंटेंट भेटत राहणार आहे। ही सिरीज टॉपिकनुसार पुढे एक्झाम पर्यंत कंटिन्यू असणार आहे। यासाठी रेग्युलर टच मध्ये राहा, जास्तीत जास्त प्रश्नांची प्रॅक्टिस करा। टॉपिकनुसार प्रश्न म्हणजेच पूर्ण टॉपिक कव्हर करून देणारे व्यवस्थित काय आणि कसं असणार आहे आणि 100% तुम्हाला पेपरला मार्क येणार आहे। मित्रांनो, वेळ न घालता बायोलॉजीमध्ये मानवी शरीराच्या भागाच्या रिलेटेड आपल्याला ही सिरीज बघायची आहे। कंबाईन फोकस मधला पहिलं पार्ट आहे। भाग 1 मध्ये आपण ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम पाहणार आहे। मानवी शरीर या टॉपिकवर पण आयोग प्रश्न विचारत असतो, त्याचे वेगवेगळे सेक्शन मी या ठिकाणी कव्हर केलेलं आहे। रक्ताभिसरण संस्थेवर 2023 ला आयोगाने प्रश्न विचारलेले, मेन्सला पण प्रश्न विचारलं होतं कंबाईनला आणि पूर्व परीक्षेला पण प्रश्न आलेले आहेत। मित्रांनो, तर हा टॉपिक काय आहे, याच्यावर कोणते प्रश्न येऊ शकतात तेच प्रश्नांच्या स्वरूपात हा टॉपिक आपण कव्हर करणार आहे। पहिला प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा म्हणून। एका बाजूला ब्लड मध्ये आढळणारे प्रोटीन्स दिलेले ग्लोबुलिन, अल्बुमिन, फायब्रोनोजिन, हिपॅरिन आणि दुसऱ्या बाजूला त्याचे कार्य दिलेले की कोणतं काय आणि कशा प्रकारे करत असतं। आता बघा, यामध्ये जर बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा ब्लड मध्ये काय काय प्रेझेंट असणार आहे तर ब्लड मध्ये जो द्रव भाग असतो, रक्तातला द्रव भाग असतो त्याला ब्लड प्लाझ्मा म्हणत असतो, आपण प्लाझ्मा म्हणत असतो। आणि बाकीचे या ब्लड मध्ये आपल्याला पदार्थ आढळताना दिसतात। पदार्थ, ज्या पदार्थामध्ये आरबीसी आहेत, यानंतर डब्ल्यूबीसी आहेत आणि यानंतर प्लेटलेट्स आहेत। मित्रांनो समजून घ्या फक्त। प्लाझ्मा मध्ये जर बघितलं तर प्लाझ्मा मध्ये काय काय प्रेझेंट आहे तर बाकी जनरल इन्फॉर्मेशन आहे, पिवळ्या रंगाचा असतो। प्लाझ्मा हा आम्लरी आहे। एकूण जो रक्त आहे त्याच्यामध्ये 55% या प्लाझ्माचाच भाग असतो। मित्रांनो, या प्लाझ्मा मध्ये जर बघितलं तर 90 ते 92% हे आपल्याला पाणी आणि H2O आढळताना दिसतात। यानंतर 7% हे प्रोटीन आढळतात आपल्याला, प्रोटीन ज्याला ब्लड प्रोटीन म्हणतो, आणि 3% हे असेंद्रिय पदार्थ यानी काय आहे, असेंद्रिय पदार्थ आढळतात, इनऑर्गॅनिक कंटेंट। या 7% प्रोटीनचं आपल्याला डिटेल बघायचं होतं की त्याच्यावरच प्रश्न आहे। या 7% प्रोटीन मध्ये पहिला असणार आहे ज्याला आपण ग्लोबुलिन म्हणून ओळखत असतो। ग्लोबुलिन हा ग्लोबुलिनचं कार्य जीवाणूंना मारणे असतं। जो इन्फेक्शन होतं ना आपल्या रक्ताला, तर इन्फेक्शन झाल्यानंतर एखादा बॅक्टेरिया किंवा व्हायरस आपल्या ब्लड मध्ये एंटर करत असेल त्याला मारण्याचं काम हे ग्लोबुलिन्स आहे। या कारणामुळे या ग्लोबुलिनला आपण अँटीबॉडी म्हणून पण ओळखत असतो। ही गोष्ट लक्षात राहू द्या। काय म्हणतो आपण त्याला, अँटीबॉडी म्हणत असतो। दुसरं जो पार्ट आहे त्याला आपण अल्बुमिन म्हणत असतो। दुसरं प्रोटीन आहे त्याला अल्बुमिन म्हणतो। अल्बुमिन हा रक्तद्रव्यामध्ये आढळणाऱ्या प्रोटीनपैकी सर्वाधिक आढळणारा प्रोटीन आहे। एकूण ब्लड प्लाझ्मामध्ये 7% प्रोटीन मध्ये 60% 60% हे अल्बुमिनचंच प्रमाण असतो। आणि ह्याचं कार्य काय आहे, ह्याचं कार्य आहे परासरणीय दाब निर्माण करणे। परासरणीय दाब निर्माण करणे ज्याला ऑस्मोटिक प्रेशर म्हणतो रे इंग्लिश मधून आपण, ऑस्मोटिक प्रेशर निर्माण करणे असतं। यानंतर तिसरा आहे त्याला आपण म्हणत असतो प्रोथ्रोम्बिन। प्रोथ्रोम्बिन एक आहे, प्रोथ्रोम्बिन एक आहे। आणि यानंतर मला सांगा चौथं जर बघितलं तर त्याला आपण फायब्रिनोजिन म्हणत असतो, फायब्रिनोजिन। प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रिनोजिन या दोघांचं कार्य आहे रक्त गोठणे। जर समजा मित्रांनो माहित आहे का, आपल्या शरीरातील इंटरनल ब्लडिंग, इंटरनल रक्तवाहिनी जर ब्रेक झाली तर त्या ठिकाणी रक्त गोठण्याची जबाबदारी ज्या प्रोटीनकडे असतं त्याला आपण प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रिनोजिन म्हणत असतो। हे दोन आहेत जे रक्त गोठण्याचं काम करत असतात। त्या ठिकाणी रक्त गोठण्याची एक मोठी प्रोसेस आहे, ते पुढे बघणार आहे आपण, इथं फक्त या प्रश्नापुरतं बघून घ्या। या व्यतिरिक्त याच ब्लड प्रोटीन मध्ये एक आणखी रसायन असतो, ऍक्च्युअली तो प्रोटीन नाही आहे, त्याला आपण जर काय म्हणत असेल तर त्याला आपण हिपॅरिन म्हणत असतो। आणि हिपॅरिन काय करत असतं माहित आहे का, रक्ताच्या गाठा तयार झाली असतील तर
तर ते रक्त पातळ करणे, रक्त गोठवण्याला थांबवणे हे कार्य हिपॅरिनचं आहे. तर याच्या कार्यासंबंधित तुम्हाला प्रश्न विचारू शकतात येणाऱ्या काळामध्ये. त्यानुसारच हा प्रश्न दिलेला आहे. ग्लोबुलिन, अल्बुमिन, फायब्रिनोजिन, हिपॅरिन आणि इकडे कार्य दिलेलं आहे. आता ग्लोबुलिन हा जीवाणूंना मारण्याचं काम करत असतं. जीवाणूंना मारण्यासाठी औषधांची गरज लागते, त्यालाच प्रतिद्रव्य किंवा त्यालाच अँटीबॉडी म्हणून ओळखत असतो. तर या ठिकाणी अँटीबॉडी हे चौथं ऑप्शन आहे. तर अचं चौथं उत्तर यायला पाहिजे मित्रांनो. यानंतर अल्बुमिन हे परासरणीय दाब निर्माण करतं, यानी तिसरं उत्तर येणं गरजेचं आहे. फायब्रिनोजिनचं कार्य जर काय असेल तर रक्त गोठणे आहे. आणि फायब्रिनोजिन सोबत आणखी एक आहे मी तुम्हाला सांगितलं ज्याचं नाव प्रोथ्रोम्बिन आहे. आणि हिपॅरिन काय करत असतं, रक्त पातळ करण्याचं काम करतो. म्हणजे अचं चौथं 2 ठिकाणी आहे, बचं तिसरं पण 2 ठिकाणी आहे, कचं पहिलं यायला पाहिजे, कचं पहिलं, म्हणजे उत्तर तुमचं तिसरं येणं अपेक्षित आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या काळात पेपरमध्ये दिसू शकतात. यासाठी हे व्यवस्थित झेरॉक्स काढून घ्या. मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला हे उपलब्ध करून देतो. टेलिग्राम चॅनल काय आहे तर @सायन्स बाय अशोक पवार कंटिन्यू मध्ये टाईप करा, तुम्हाला भेटून जाईल. सायन्स बाय अशोक पवार हे @ टाकून काय कंटिन्यू टाईप करायचं स्मॉल मध्ये. तर हे पहिला प्रश्न तुम्हाला कळाला असेल की ब्लड मध्ये काय काय आढळणार आहेत हे सगळं, आणि इकडे WBC RBC वगैरे असणार आहेत. आता बघा, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत कोणते घटक भाग घेतात असा प्रश्न आहे. रक्त गोठण्याची एक लॉंग प्रोसेस आहे ज्यामध्ये वेगवेगळे घटक भाग घेत असतात आणि त्याच्या संबंधित असणारा या ठिकाणी हा प्रश्न असणार आहे मित्रांनो. तर या ठिकाणी ह्या प्रश्नाचं उत्तर तर तुम्हाला कळालं असेल. आता सेकंड प्रश्न, रक्त गोठण्याची प्रक्रिया ज्याला ब्लड क्लोटिंग म्हणत असतो. तर ब्लड क्लोटिंगची प्रोसेस जी आहे त्याच्यामध्ये कोण कोण भाग घेतात अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तर आता बघा, रक्त गोठण्याची प्रक्रिया काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. रक्त का गोठलं जातं, कारण की इंटरनली ब्लड वेसल्स आपल्या शरीरात मित्रांनो माहित आहे का 97,000 किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या आहेत. एवढ्या लांब रक्तवाहिन्या दिवसभरातून कितीतरी वेळेस तुटतात आणि या कारणामुळे आतील रक्त बाहेर जाऊ शकतो. तो जाऊ नये म्हणून जिथं रक्तवाहिनी तुटलेली आहे त्या ठिकाणी रक्त गोठलं जातं. रक्त गोठण्याची प्रक्रिया जर कोण सुरू करत असेल तर प्लेटलेट्स जे असतात, प्लेटलेट्स ही रक्त गोठण्याची प्रक्रिया सुरू करते. ज्याला आपण काय म्हणत असेल तर त्याला आपण एका नावाने ओळखत असतो, त्याला मराठीतून रक्तपटिका म्हणून ओळखलं जातं. प्लेटलेट्स एका रसायनाची निर्मिती करत असते. त्या रसायनाला आपण थ्रोम्बोप्लास्टिन म्हणत असतो. लक्षात राहू द्या बरं क्रम काय आहे, थ्रोम्बोप्लास्टिन म्हणत असतो. आता थ्रोम्बोप्लास्टिन नावाच्या रसायनाची निर्मिती प्लेटलेट्सनी केली. हा थ्रोम्बोप्लास्टिन मध्ये रक्तातील कॅल्शियम आयन्स मिसळतात, जे रक्तामध्ये प्रेझेंट होते कॅल्शियम ते मिसळतात आणि या दोघांच्या एकत्रीकरणातून एक रसायन तयार होतो. त्याला आपण काय म्हणत असेल तर त्याला आपण एका नावाने ओळखत असतो आणि तो म्हणजे प्रोथ्रोम्बोबायनेज म्हणून ओळखलं जातं. तर रसायनाचं नाव काय बघा, त्याला आपण म्हणत असतो प्रोथ्रोम्बायनेज म्हणून ओळखलं जातं. तर हा प्रोथ्रोम्बायनेज नावाचा हा जो आहे विकर तयार केलं जातं. आता बघा, तर प्लेटलेट्स थ्रोम्बोप्लास्टिनची निर्मिती करते. थ्रोम्बोप्लास्टिन कॅल्शियम आयन्स मध्ये मिसळतं. हे दोघांच्या एकत्रीकरणातून जो रसायन तयार होतो त्याला प्रोथ्रोम्बायनेज म्हणत असतो. आता बघा, यानंतर बाजूला आपलं लिव्हर असतो. लिव्हर यानी काय म्हणत असतो रे, त्याला आपण काळीज म्हणतो मित्रा. हा आपलं लिव्हर असतं. या लिव्हर यानी यकृत, या लिव्हर मधून एका रसायनाची निर्मिती केली जाते आणि तो रसायन आणलं जातं, त्याला आपण म्हणत असतो प्रोथ्रोम्बिन. तर प्रोथ्रोम्बिन हा रक्त गोठण्यासाठी आलेला असतो. परंतु तुम्हाला कळावं की प्रोथ्रोम्बिन हा इनॅक्टिव्ह स्वरूपात असतो रे, इनॅक्टिव्ह स्वरूपात असतं. आपल्या शरीरात कोणतंही रसायन डायरेक्ट ऍक्टिव्ह तयार होत नाही. का, कारण जर लिमिटपेक्षा जास्त तयार झालं तर त्याचा परिणाम शरीरावर पडू शकतो. म्हणून पहिल्यांदा इनॅक्टिव्ह स्वरूपात तयार होतं, नंतर त्याला ऍक्टिव्ह केलं जातं. जसं उदाहरणामध्ये मला सांगा, पेट्रोल, डिझेल आणि केरोसिन हे डायरेक्ट खाणीतून येत नाही, तर पहिल्यांदा त्याचं इनॅक्टिव्ह रूप क्रूड ऑइल असतो. क्रूड ऑइलला आणलं जातं, त्याच्यावर प्रक्रिया करून वापरण्यायोग्य केलं जातं. तशाच पद्धतीने आपल्या शरीरात कोणतंही रसायन डायरेक्ट ऍक्टिव्ह तयार होत नाही, पहिल्यांदा इनॅक्टिव्ह तयार होतो. तशाच पद्धतीने लिव्हरने प्रोथ्रोम्बिन या इनॅक्टिव्ह रसायनाची निर्मिती केली. नंतर हा जो प्रोथ्रोम्बोबायनेज तयार झालं, या प्रोथ्रोम्बिनला तो ऍक्टिव्ह करत असतो रे. प्रोथ्रोम्बिनला तो जर काय करत असेल तर मित्रांनो माहित आहे का, प्रोथ्रोम्बिनला ऍक्टिव्ह करत असतो. ऍक्टिव्ह केल्यानंतर त्याला आपण म्हणत असतो थ्रोम्बिन. तर थ्रोम्बिन हा ऍक्टिव्ह रसायन आहे जो रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये भाग घेतो. आता सर थ्रोम्बिन रक्त गोठतो का, नाही. लिव्हर काय करत असतो माहित आहे का, लिव्हर आणखी एका रसायनाची निर्मिती करत असतं आणि पाठवतो, ज्या रसायनाला आपण फायब्रिनोजिन म्हणत असतो. आता जो फायब्रिनोजिन लिव्हरनी पाठवलं, हा पण इनॅक्टिव्ह स्वरूपात असतं, हा पण इनॅक्टिव्ह असतो मित्रांनो, इनॅक्टिव्ह असतं.
हा पण इनएक्टिव्ह फॉर्ममध्ये असतं आणि नंतर बघा या फायब्रिनोजनला ॲक्टिव्ह करण्याचं काम आता रिसेंटली जो ॲक्टिव्ह झालेला होता तो करत असतो, ज्याला आपण प्रोथ्रोम्बिन म्हणत असतो आणि फायब्रिनोजनचं रूपांतर फायनली फायब्रिनमध्ये होतं जो एक ॲक्टिव्ह आहे आणि हा फायब्रिन जो आहे हाच काय करत असतो, रक्त गोठण्याचं काम करत असतो। म्हणजे रक्त गोठण्याची शेवटची प्रक्रिया म्हणजे फायब्रिनची निर्मिती करणे। अशा प्रकारे आता बघा लिव्हर या दोघांची निर्मिती करत असताना विटामिन के ची मदत घेत असतो, कोणाकोणाची, प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रिनोजनची। तर यामध्ये कोण कोण भाग घेतात रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला समजलं असेल। तर आता बघा काळीज जो आहे त्याला काळजी असते म्हणून काळीज दोघांना पाठवतं, कोणाकोणाला, प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रिनोजनला। दोघेही झोपेत आलेले असतात म्हणून त्यांच्या तोंडावर पाणी मारलं जातं। प्रोथ्रोम्बिनच्या तोंडावर प्रोथ्रोम्बोबायनेस पाणी मारतो, तर मित्रांनो फायब्रिनोजनच्या तोंडावर थ्रोम्बिन पाणी मारत असतो, नंतर त्याला ॲक्टिव्ह करतं आणि अशा प्रकारे हे रक्त गोठलं जातं। तर ही पूर्ण प्रोसेस आहे रक्त गोठण्याची। तुम्हाला क्रम विचारू शकतात, तुम्हाला ॲक्टिव्ह कोण विचारू शकतात, तुम्हाला इनॲक्टिव्ह कोण विचारू शकतात। तर आपलं पिक्चर क्लिअर असायला पाहिजे जेणेकरून की मित्रांनो माहिती आहे का पुष्पासारखं गाजणार आहे। तर यासाठी तुम्हाला सांगतो की फक्त कंटेंटवर भर द्या की कंटेंट काय असतो आणि क्वेश्चन कसं। सायन्स अवघड नाही आहे, आपल्या मनाची इच्छाशक्ती आहे भाऊ। तुला एखादी व्यक्ती आवडत नसेल तर आवडणारच नाही, एखादी व्यक्ती आवडत असेल ना तर भाऊ त्या तोंडात मारून दिलं तर तू म्हणशील जाऊ दे आपलं जे व्यक्ती आहे तसंच आहे। तर यासाठी तू आवड निर्माण कर, माझं काम आहे तुला आवड निर्माण करून देणे। तू रेग्युलर जर भेटत राहशील तर 100% तुला आवड निर्माण होणार आहे। एकदा आवड निर्माण झाली मग मी म्हटलो तर ती सोडणार नाहीस, कळालं का। तर अशा प्रकारे बघा ही रक्त गोठण्याची प्रक्रिया आहे। मग या ठिकाणी रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत कोणते घटक भाग घेतात, प्लेटलेट्स भाग घेत असतं, बरोबर आहे, प्लेटलेट्सचा समावेश असतो मित्रांनो। यानंतर जर पुढचं पॉईंट कोणतं असणार आहे तर पुढचं पॉईंट बघा या ठिकाणी जर बघितलं हिपॅरिन पण काय करत असतो रे, भाग घेण्याचं काम करतो का, नाही। हिपॅरिन रक्त पातळ करतं, हिपॅरिन रक्त पातळ करण्याचं काम करत असतं, मग हे या ठिकाणी येणार नाही। तर नंतर फायब्रिन करत असतो जो ॲक्टिव्ह भाग आहे, कॅल्शियम आयन्स करतं आणि विटामिन के पण करत असतो। म्हणजे अ क ड ई कुठं, तर मित्रांनो दुसरं तुमचं उत्तर येणं गरजेचं आहे। बघा एक जास्तीत जास्त 40-45 मिनिटाचं लेक्चर बनवतो पण टॉपिक क्लिअर होऊन जायला पाहिजे त्या प्रश्नांच्या स्वरूपात, समजलीपर्यंत। तर हे लक्षात राहू दे रक्त गोठण्याची प्रक्रिया काय आहे। तिसरा क्वेश्चन बघा, इरिथ्रोसाइट संबंधी योग्य विधाने निवडा। केंद्रक असतो, निर्मितीमध्ये इरिथ्रोपायोटिन संप्रेरक मदत करतो, जीवन कालावधी 3 ते 4 दिवस असतात आणि प्रमाण जास्त झाल्यास पॉलिसायथेमिया नावाचा काय आहे रोग होतो। आता सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट आहे बघा, इरिथ्रोसाइट म्हणजे काय, तर हे बोललं जातं मित्रांनो माहित आहे का, कोणाबद्दल बोललं जात आहे, तर इरिथ्रोसाइट म्हणत असतो आपण आरबीसी ला, याला आपण काय लाल रक्तपेशी म्हणतो। तर इरिथ्रोसाइट हे कोणाचं नाव आहे, तर इरिथ्रोसाइट हे आरबीसीचं नाव आहे। आता आरबीसीच्या बाबतीत जर बघितलं तर काय पॉईंट आहे पटापट सांगून देतो बघा। आरबीसीच्या बाबतीत जर बघितलं, आरबीसी जो आहे ना याला का तयार करण्यात आलं, आपल्या शरीरात पेशी तयार होत असताना राजा प्रत्येक पेशीला काम वाटून दिले। तू एखाद्या गव्हर्नमेंट जॉबमध्ये जर लागला, जॉईन झालास, तुला पहिलंच माहीत असतं की काय काम करायचं। जसं तू PSI झालास तर तुझं काम काय आहे पहिलंच माहीत असतं, तुला पहिल्यांदा सांगितलेलं असतं की तू PSI झालास तुझं काम आहे गुन्हेगाराला पकडणे, तुझं काम आहे चोरांना पकडणे, कळतंय। तर हे प्रत्येकाचं रोल आहे की नाही, ते सोडून दुसरं काम करतोस का। तू PSI झालास, ट्रेनिंग झाली, ड्युटीवर गेलास आणि पहिल्याच दिवशी लोकांची पाकिट मारायला सुरुवात केलास, हे थोडी जमणार आहे भाऊ, कळालं का। तर तू काम वाटून दिलेले, सेम तशाच प्रकारे आरबीसीला पण काम वाटून दिले। लाल रक्तपेशीला काय काम दिलतं, लाल रक्तपेशीला कार्य दिलतं, तुझं काम आहे ऑक्सिजनचं वहन करणे, आपल्या शरीरात असणाऱ्या ऑक्सिजन नावाच्या वायूचं वहन करण्याची जबाबदारी ही आरबीसीला दिलं। आरबीसी म्हटलं हो मी मरल पण ऑक्सिजन सोबतच फिरल, मी मरल पण ऑक्सिजनचं साथ देणार नाही, माझं जीवन म्हणजेच ऑक्सिजनचं जीवन, हे शपथ घेतंय आणि म्हणतो ऑक्सिजनला कधीच सोडणार नाही। मग अशा प्रकारे हे ऑक्सिजन आहे आणि नंतर हा आरबीसी या ऑक्सिजनला घ्यायला जातो आणि ऑक्सिजनला म्हणतो मी तुझ्यासाठी शपथ घेतलेली आहे, मी तुझ्यासाठी लोकांसमोर सगळ्यांसमोर बोललेलं आहे, माझं जीवन म्हणजे ऑक्सिजन आहे। ऑक्सिजन त्याला सरळ म्हणतं भाऊ मी मरल पण तुझ्यासोबत येणार नाही। मग किती धोका आहे बघा, ऑक्सिजन म्हणतं मी मरण पत्कारेल पण मी तुझ्यासोबत राहणार नाही, तुझ्यासोबत येणार नाही, म्हणजे ऑक्सिजन यायला तयार नाही आरबीसी सोबत। मग आरबीसीच्या जगण्याला काही अर्थच उरलं नाही ना, लोक थुकायला लागतील त्याच्यावर, थू म्हणशील, एवढं कॉन्फिडंटली बोलत होता आयुष्यभर सोबत घेऊन फिरेल आणि ते 1 सेकंदासाठी पण यायला तयार नाही ऑक्सिजन तुझ्यासोबत।
लाल रक्तपेशी रिटर्न येतं, एकट्यात रडत बसतं. रडत बसल्यानंतर मला सांग मित्रा, माहित आहे का, त्याला एक कार्यकर्ता भेटतं. कार्यकर्त्याचं नाव हिमोग्लोबिन असतो. हिमोग्लोबिन लाल रक्तपेशीला म्हणतो, भाऊ डोळे लाल बुंद झालेत, एवढं दुःख कोणाचं आहे? आरबीसी म्हणतं, मी ज्याच्यासाठी जगत होतो ऑक्सिजनसाठी ते माझ्यासोबत यायला तयार नाही. हिमोग्लोबिन म्हणतं, रडू नको, मी जाऊन त्याला सांगतो लाल रक्तपेशी आणि आरबीसी सुधारलंय, चांगलं आहे, आयुष्यभर आनंदात ठेवेल. हिमोग्लोबिन जातं ऑक्सिजनला, सगळं सांगतं की आरबीसी खूप सुंदर आहे, खूप चांगला आहे, तू जवळून वळख, दुरून वळखण्यात काही अर्थ नाहीये, सोबत राहायला सुरुवात केल्यावर कळल तू किती सुंदर, किती चांगला आहे. तर ऑक्सिजन म्हणतं, काही असू दे, मला घेणं देणं नाही, मी त्याच्यासोबत यायला तयार नाही. ऑक्सिजन सोबत हिमोग्लोबिन बोलत असताना ऑक्सिजन म्हणतं, आरबीसीचं जाऊ दे, पण तूच मला बरं वाटायला लागलास. काय? ऑक्सिजन म्हणते हिमोग्लोबिनला, तूच मला बरं वाटायला लागलोस, तर ते एक काम कर, मी तुझ्यासोबत येतं पण आरबीसी सोबत जात नाही. हिमोग्लोबिन डबल आरबीसीला जाऊन सांगता असा असा विषय. आरबीसी म्हणतं, काही प्रॉब्लेम ना बघ, तुझ्यासोबत यायला तयार आहे ना, तू घेऊन ये त्याला सोबत आणि तू मायासोबत चल. म्हणजे याचा अर्थ इनडायरेक्टली मायासोबत आहे असं लोकांना तरी वाटेल, लोकांना तरी मला काही बोलणार नाहीत. मग अशा प्रकारे ऑक्सिजन कोणासोबत फिरतं? हिमोग्लोबिन. आणि हिमोग्लोबिन कोणासोबत? आरबीसी सोबत. मग तिघा हातात हात घालून फिरतात. एका बाजूला हिमोग्लोबिन, दुसऱ्या बाजूला आरबीसी, मध्यंतरी ऑक्सिजन. लोकांना काय वाटेल रे, खरंच आरबीसी सोबत ऑक्सिजन आहे, पण ऍक्च्युली आहे कोणासोबत? हिमोग्लोबिन सोबत. मग कार्य ऑक्सिजनचं वहन करणे, म्हणजेच मला सांगा हिमोग्लोबिनचं वहन करणे, हे कोणाचं कार्य आहे? आरबीसी. आता काही जरी झालं तर लाल रक्तपेशी ऑक्सिजनच्या नादी लागत नाही. लाल रक्तपेशीला कळालंय, जोपर्यंत हिमोग्लोबिन सोबत आहे तोपर्यंत ऑक्सिजन कुठेही जाणार नाही. तेव्हापासून, त्या दिवसापासून आरबीसी फक्त आणि फक्त कोणाला सोबत घेतंय? हिमोग्लोबिनला. ऑटोमॅटिक ऑक्सिजन येऊन जातं. आता या कारणामुळं हिमोग्लोबिनला जागा भेटावी म्हणून लाल रक्तपेशीचा आकार हा बायकॉन्केव्ह असतो रे. बायकॉन्केव्ह म्हणजे द्विअंतर्वक्र, म्हणजे दोन्ही बाजू आतमध्ये असतात. का? वाटीसारखा आतमध्ये, चेंडूला दोन्ही बाजूने आतमध्ये जातो ना, त्या पद्धतीने. आणि असा आकार असल्यामुळं काय होतं, जास्तीत जास्त ह्याच्यावर हिमोग्लोबिनला जागा भेटते. मग हिमोग्लोबिन जेवढं जास्त तेवढं ऑक्सिजन जास्त असतं, म्हणून त्याचा आकार कॉन्केव्ह असतो. केंद्रक असतो की नसतो? तर केंद्रक लाल रक्तपेशीला नसतो मित्रांनो. का? कारण की लाल रक्तपेशी म्हणते, मला केंद्रक नकोय, केंद्रक जर घेतलो तर त्याला जागा द्यावी लागेल, त्यापेक्षा मी केंद्रक घेणार नाही आणि त्या उरलेल्या जागेवर मी हिमोग्लोबिनला बसायला जागा देईल, कारण ऑक्सिजन त्याच्या जवळ आहे, त्याला बघून मला बरं वाटतं, कारण त्याचीच मला गरज आहे. मग अशा प्रकारे केंद्रक ह्यांच्यामध्ये नसतं मित्रांनो. आकार किती असणार आहे? तर मित्रांनो माहित आहे की याची साईज ही लहान असते. किती साईज असणार आहे मित्रांनो माहित आहे का? जर बघितलं तर या लाल रक्तपेशीची साईज असणार आहे किती मित्रांनो, तर 7.5 मायक्रोमीटर आणि जाडी असणार आहे 2.5 मायक्रोमीटर. या व्यतिरिक्त बघा केंद्रक नाहीये. प्रमाण किती असणार आहे? प्रमाण मित्रांनो माहित आहे का? मेलमध्ये जास्त असतं, 51 ते 58 लाख पर घन मिमी असते, आणि फिमेलमध्ये कमी असतं, किती? 43 ते 52 लाख पर घन मिमी. या व्यतिरिक्त जर बघितलं, निर्मितीच्या प्रक्रियेला काय म्हणतात? निर्मितीच्या प्रक्रियेला इरिथ्रोपायोसिस म्हणून ओळखलं जातं. इरिथ्रोपायोसिस म्हणतो. आणि लाल रक्तपेशीची निर्मितीची प्रक्रिया ही कुठं घडत असते? बोन मॅरोमध्ये घडत असते. बोन मॅरोमध्ये घडत असते, अस्थिमज्जामध्ये. या व्यतिरिक्त लहान मुलांमध्ये, अब्रकामध्ये, फिटसमध्ये जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का कुठं घडते? फिटसमध्ये. हे आपल्याला लिव्हरमध्ये घडताना दिसतं मित्रांनो. आणि हे लाल रक्तपेशीची निर्मितीच्या प्रक्रियेला इरिथ्रोपायोसिस म्हणतो. आणि हे निर्माण करण्यासाठी एका संप्रेरकाची मदत लागते, आणि त्या संप्रेरकाला इरिथ्रोपायोटीन म्हणत असतो रे आपण. इरिथ्रोपायोटीन म्हणतो. आणि या इरिथ्रोपायोटीन नावाच्या संप्रेरकाची निर्मिती ही आपल्या किडनीमधून होत असते. तर अशा प्रकारे किडनीमधून इरिथ्रोपायोटीन नावाचा संप्रेरक तयार होतं. तो लाल रक्तपेशीच्या निर्मितीत भाग घेतो. निर्मितीच्या प्रक्रियेला इरिथ्रोपायोसिस म्हणत असतात. निर्मितीची प्रक्रिया बोन मॅरोमध्ये घडते, फिटसमध्ये ती लिव्हरमध्ये घडत असते. यानंतर जर बघितलं ह्याचं जीवन कालावधी किती, तर मित्रांनो 5 ते जर 127 दिवस, 120 किंवा 127 दिवस एवढे दिवस मला सांगा काय आहे, हे जगत असतं जीवन कालावधी. आणि यानंतर एका ठिकाणी जाऊन लाल रक्तपेशी मरतात.
त्याला आपण प्लीवा म्हणत असतो, तेव्हा आपण त्याला स्प्लीन म्हणत असतो आणि या स्प्लीनला, या प्लीवालाच आपण पेशीचं कब्रस्तान म्हणतो, या प्लीवालाच आपण ब्लड बँक म्हणतो राजा। तर अशा प्रकारे हे लाल रक्तपेशी आहे। आणि जर समजा मित्रांनो माहित आहे का, लाल रक्तपेशीचं प्रमाण जर जास्त झालं, क्लोरेलकप जास्त झालं त्याला म्हणतात पॉलिसायथेमिया, आणि कमी झालं तर त्याला आपण काय म्हणतात, इरिथ्रोसाइटोपेनिया म्हणून ओळखलं जातं। आणि हेच डेटाबेस या ठिकाणी दिलेलं आहे। केंद्रक असतो हे विधान चुकीचं आहे, कारण लाल रक्तपेशीनं कोणासाठी आपलं हृदय आणि आपलं केंद्रक काढून फेकलं, तर लाल रक्तपेशीनं केंद्रक काढून फेकलं हिमोग्लोबिनला जागा भेटावी, म्हणून पहिलं विधान चुकीचं आहे। निर्मितीच्या प्रक्रियेला इरिथ्रोपायोटिन संप्रेरक मदत करतं, बरोबर आहे। इरिथ्रोपायोटिन ज्याची निर्मिती कोण करत असते रे, किडनी करत असते। जीवन कालावधी 3 ते 4 दिवस नाही, तर जीवन कालावधी 120 ते 127 दिवस असतं मित्रांनो। 3 ते 4 दिवस जीवन कालावधी ही पांढऱ्या रक्तपेशी आणि WBCचं असतं, हे लक्षात राहू द्या। म्हणून हे विधान पण चुकीचं ठरतं। प्रमाण जास्त झाल्यास पॉलिसायथेमिया होतो, हे विधान मात्र बरोबर आहे। ब आणि ड हे विधान बरोबर आहेत, म्हणून उत्तर तिसरं येईल। कन्सेप्ट क्लिअर करून घेत जा, जेणेकरून की येणाऱ्या काळात तुम्हाला जो काही पेपर होईल त्याच्यामध्ये जर क्वेश्चन रिफ्लेक्ट झाला तो चुकता कामा नये, तो 100% आपलं यायलाच पाहिजे राजा। तर अशा प्रकारे पुढचं पांढऱ्या रक्तपेशी व त्यांचं कार्य यांच्या योग्य जोड्या लावा। मित्रांनो माहित आहे का, आपल्या शरीरातील पेशी असतात, आपल्या शरीरातील पेशी असतात त्याच्यापैकी आहे WBC आणि पांढऱ्या रक्तपेशी। पांढऱ्या रक्तपेशीला आपण सैनिकी पेशी म्हणत असतो। जसं आपल्यामधून काही नागरिकांना आपण सैनिक बनवलेलो आपल्या देशाच्या संरक्षणासाठी, त्याच पद्धतीने आपल्या शरीरातील सर्व पेशी मिळून काही पेशींना सैनिकांची जबाबदारी दिलेली आहे, आणि त्या पेशी म्हणजे WBC आहे। ह्यांचं काम आहे इंटरनल तसेच एक्सटर्नल होणाऱ्या आक्रमणाला थांबवणे, त्याला मारणे, शत्रूंना शोधणे आणि त्याला काय करणे, विल्हेवाट लावणे। याच कारणामुळे WBCला आपण सैनिकी पेशी म्हणत असतो मित्रांनो। ह्याच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर कार्य काय आहे, सैनिकाचं कार्य म्हणजे ह्याचं कार्य म्हणजेच काय, WBCचं कार्य म्हणजे जीवाणूंना मारणे राजा, जीवाणूंना मारणे, टू किल द बॅक्टेरियाज, हे काम आहे। यानंतर तिसरं पॉइंट काय आहे, ह्याची निर्मिती कुठं, तर तिथंच एकच कारखाना आहे निर्मितीचा, त्याला बोन मॅरो म्हणत असतो। ह्याचं प्रमाण कमी असतं, मानवामध्ये किती 8 ते 10,000 प्रमाण असतं। ह्याचं प्रमाण वाढलं तरी प्रॉब्लेम असतं, कमी झालं तरी प्रॉब्लेम असतं। WBCचं प्रमाण निश्चित असणं गरजेचं आहे, वाढल्यानंतर पण ताप येतो, कमी झाल्यानंतर पण ताप येतो। वाढलं तर काय, जर WBCचं प्रमाण वाढलं तर हे आपल्याच पेशीला धरून मारायला सुरुवात करून टाकतात, आणि कमी झालं तर बाहेरचं आक्रमण होऊ शकतो। तर यासाठी सैनिक नियंत्रित असणं गरजेचं आहे। आपल्या देशामध्ये सैनिक आहेत, जर आपण निम्म्याला सैनिक बनवून टाकलो तर किती मारताल रे एकमेकाला, तो गोरेल का, तशा पद्धतीने। आता बघा प्रमाण 8 ते 10,000 आहे। यानंतर जीवन कालावधी किती आहे, जीवन कालावधी जर बघितलं तर मित्रांनो 3 ते 4 दिवस जगतात। सर एवढं कमी दिवस का जगतात, अरे राजा काम तसं आहे ना, सैनिक आहे मारायचं काम आहे, तंदुरुस्त असेपर्यंत ड्युटीवर राहतील। सैनिक आपले बघा 35 वर्षामध्ये 36 वर्षामध्ये रिटायरमेंट होऊन रिटर्न येऊन जातात, आणि आपण इथं 36 वर्षामध्ये किती आले, 58 आले, किती आले, 42 आले करतो। तर कामानुसार आहे ना, या कारणामुळे सैनिकांचं जीवन कालावधी या ठिकाणी कमी 3 ते 4 दिवस आहे। मृत्यू कुठं, त्याच ठिकाणी प्लीवामध्ये, स्प्लीनमध्ये। परंतु बघा या WBCचे एकूण 5 प्रकार पडत असतात, आणि त्या 5 प्रकाराबद्दलच हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। WBCचे जे 5 प्रकार पडतात त्याचे 2 घटकात रूपांतर करतो आपण। एक आहे ग्रॅन्युलोसाइट नावाच्या WBC, आणि दुसरा असणार आहे अग्रॅन्युलोसाइट नावाच्या WBC। तर अशा प्रकारे हे 2 प्रकारचे काय आहेत गट तयार केलो। आता ग्रॅन्युलोसाइट म्हणजे कोण रे, ग्रॅन्युलोसाइट म्हणजे ज्या पेशीच्या आतमध्ये अशा प्रकारे कण आढळतात त्यांना आपण ग्रॅन्युलोसाइट पेशी म्हणतो, ज्याला इंग्लिशमधून ग्रॅन्युअल्स म्हणतात। ज्या पेशीच्या आतमध्ये ग्रॅन्युअल्स आहे, ज्या सेलच्या आतमध्ये त्याला ग्रॅन्युलोसाइट, आणि ज्या सेलच्या आतमध्ये असे ग्रॅन्युअल्स नसतात त्यांना अग्रॅन्युलोसाइट म्हणतात। मित्रांनो माहित आहे का, 3 प्रकारच्या ग्रॅन्युलोसाइट पेशी आहेत। सगळ्यात पहिला आहे त्याला न्यूट्रोफिलस म्हणतो आपण, न्यूट्रोफिलस म्हणून ओळखत असतो, लक्षात राहू द्या। यानंतर सेकंड जर बघितलं ॲसिनोफिलस किंवा त्याला एसिडोफिलस म्हणत असतो, हे दुसरं आहे। आणि तिसरं त्याला बेसोफिलस म्हणतो। तर हे 3 प्रकारच्या WBC आहेत ज्यांच्यात ग्रॅन्युअल्स आढळतं। प्रत्येकाचं काम वेगवेगळं आहे, तिघही सैनिक आहेत पण तिघांचं काम वेगळं आहे। जसं आपल्यामध्ये सैनिक वेगवेगळे असतात त्यांचं काम पण वेगवेगळं आहे। बॉर्डरवर थांबलेल्या सैनिकांचं काम आहे दिसताक्षणी बॉर्डरवर कोणी असेल हालचाल उडवून टाकणं, कॉन्स्टेबलचं काम आहे प्लेट नसेल तर फाईन घेणं, दोघांचं संरक्षणाचं काम पण वेगळं आहे। आता बघा त्यापैकी न्यूट्रोफिलस हे जीवाणूंना मारतात, जीवाणूंना काय करणे,
मारणे जीवाणूंना मारणे, टू किल द बॅक्टेरिया. याच कारणामुळे न्यूट्रोफिलसला फेगोसाइट म्हणत असतो. फेगोसाइट म्हणजे जीवाणूला मारणाऱ्या पेशी. सर्वात जास्त प्रमाण या ठिकाणी न्यूट्रोफिलस आढळतं. किती? तर एकूण WBC मध्ये 54 ते 62% न्यूट्रोफिलस असतं. ॲसिडोफिलस हा अँटी ॲलर्जिक म्हणून काम करत असते रे. जर आपल्या शरीरात काही ॲलर्जिक कंटेंट आलं तर त्यावेळेस या ॲसिडोफिलसचं प्रमाण वाढतं आणि आक्रमण करतात आणि मारण्याचं काम करतात. ह्याचं प्रमाण किती असणार आहे? तर ह्याचं प्रमाण एकूण WBC मध्ये 3% आहे. यानंतर बघा बेसोफिलस हा काय करत असेल तर 2 रसायनाला वहन करतं. एक हिपॅरिन नावाचं रसायन आणि दुसरं हिस्टामाइन नावाचं रसायन. या दोघांचंही काय करत असते रे? वहन करण्याचं काम करतं. वहन करणे हे कार्य कोण करत असेल तर हिपॅरिन आणि हिस्टामाइन करतं. मार लागल्यानंतर जो पू तयार होत असतो त्याला हिस्टामाइन म्हणतो, जो बाहेरून येणाऱ्या इन्फेक्शनला अवॉइड करण्याचं काम करतं. सूज निर्माण करून मला सांगा त्या ठिकाणी तो एक रसायन तयार करायला प्रेरित करतो, ज्या कारणामुळे इन्फेक्शन कमी स्प्रेड होतं. जखम झाल्यानंतर जखम चिघळणे म्हणतो तो दरवा असतो तो हिस्टामाइन. हिपॅरिन काय करतं? रक्त पातळ करण्याचं काम करतं. आणि सर्वात कमी प्रमाणात बेसोफिलस असतात 0.5%. आपल्या पुस्तकात हे प्रमाण थोडं मिस्टेकली चुकलंय तर ते एकदा चेक करून घ्या. तर अशा प्रकारे बेसोफिलस प्रमाण 0.5% असणार आहे. यानंतर बघा अग्रॅन्युलोसाइट मध्ये 2 आहेत. एकाचं नाव जर काय म्हणत असेल तर त्याला लिम्फोसाइट म्हणत असतो. लिम्फोसाइट असणार आहे. लिम्फोसाइटचं प्रमाण हे 25 ते 33% असतं आणि हे 2 काम करत असतात. एक म्हणजे काय आहे? अँटीबॉडी तयार करतं, प्रतिद्रव्य तयार करणे आणि तसेच प्रतिकार क्षमता निर्माण करणे, इम्युनिटी पॉवर, प्रतिकार क्षमता निर्माण करणे. हे 2 कार्य जर कोणाचं असेल तर लिम्फोसाइटचं असणार आहे. त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात. टी लिम्फोसाइट, बी लिम्फोसाइट, तेवढं जायचं नाही आपल्याला खोलवर. आणि यानंतर मला सांगा सेकंड आहे त्याला मोनोसाइट म्हणतो. मोनोसाइटचं प्रमाण किती असणार आहे? 3 ते 9% असतं. आणि मित्रांनो माहित आहे का याला स्क्वेंजर म्हणत असतात. स्क्वेंजरचा अर्थ आहे क्लीन करणाऱ्या पेशी. तसेच हे जीवाणूंना पण मारतं. जीवाणूंना पण काय करणे? मारणे हे काम करत असतं. आयोगाने ह्याच्या पहिले विचारलं सर्वात कमी प्रमाणात आढळणाऱ्या WBC कोणत्या. आता येणाऱ्या काळात सर्वात जास्त किंवा क्रम विचारू शकतात. तर हे त्याचं कार्य आहे. एवढं तर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे राजा, जेणेकरून की क्वेश्चन काय करता येईल? टॅकल करता येईल. बघा न्यूट्रोफिलसचं काम आहे जीवाणूंना मारणे, टू किल द बॅक्टेरिया. ॲसिडोफिलसचं कार्य जर बघितलं तर अँटी ॲलर्जिक म्हणून काम करणे. यानंतर मोनोसाइट ह्या स्वच्छ करणाऱ्या स्क्वेंजर आणि लिम्फोसाइट प्रतिद्रव्य निर्माण करतात, प्रतिकार क्षमता निर्माण करतात. मग अचं दुसरं एका ठिकाणी आहे म्हणून उत्तर कितवं यायला पाहिजे रे? तर मित्रांनो दुसरं येणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे हे क्वेश्चन तुम्हाला कळालं असेल काय आणि कसं असणार आहे. कोणत्या प्रकारच्या लिम्फोसाइट हे काय प्रतिद्रव्य आणि अँटीबॉडीज तयार करतात अशा प्रकारचा प्रश्न दिलेला आहे. मित्रांनो माहित आहे का लिम्फोसाइटच्या बाबतीत जर बघितलं तर लिम्फोसाइट बद्दल थोडं डिटेल समजून घ्या, कारण क्वेश्चन रिफ्लेक्ट होऊ शकतो. लिम्फोसाइटचं प्रमाण काय आहे? तर प्रमाण 25 ते 33% हे लक्षात राहू दे. यानंतर कार्य काय आहे? कार्य आहे प्रतिद्रव्य यानी अँटीबॉडी तयार करणे, तसेच प्रतिकार क्षमता निर्माण करणे यानी काय? इम्युनिटी पॉवर निर्माण करणे. ग्रॅन्युअल्स आहेत का? नाही, अग्रॅन्युलोसाइट आहेत. ह्यांचं केंद्रक जर बघितलं तर केंद्रक आपल्याला अशा प्रकारे राउंडेड आढळतो. या लिम्फोसाइटला 2 गटामध्ये वर्गीकृत करत असतो आपण. या लिम्फोसाइटला 2 गट कोणकोणते ते लक्षात राहू द्या. एक पहिलं जर बघितलं तर त्याला आपण टी लिम्फोसाइट म्हणत असतो. पहिला आहे टी लिम्फोसाइट नावाचा एक प्रकार आहे. आणि दुसरं जर बघितलं तर त्याला बी लिम्फोसाइट म्हणतो. लक्षात राहू द्या रे, बी लिम्फोसाइट म्हणतो. टी लिम्फोसाइट जी आहे ह्याचा विकास हे थॅमस ग्लँड मध्ये होत असतं म्हणून त्याला टी लिम्फोसाइट म्हणतो. आणि बी लिम्फोसाइटचा विकास हे बोन मॅरो मध्ये होतं. बोन मॅरो अस्थि मज्जेमध्ये होतं, बोन मॅरो मध्ये, म्हणून त्याला बी लिम्फोसाइट म्हणतो. तर अशा प्रकारे आहे. आता टी लिम्फोसाइट आणि बी लिम्फोसाइट आहे, दोघांचे 2-2 प्रकार पडत असतात. ते लक्षात राहू द्या. दोघांचे 2-2 प्रकार पडत असतात. कोणकोणते 2 प्रकार पडत असतात? तर बघा टी लिम्फोसाइटचे 2 प्रकार पडतात आणि बी लिम्फोसाइटचे पण प्रकार पडताना आपण बघत असतो. ह्याचे TH सेल आहे आणि TE सेल आहे. मित्रांनो कोरेल का? ह्याचं जर बघितलं TH सेल आहे आणि दुसरं जर बघितलं तर आणखी एक आहे त्याला आपण TC सेल म्हणत असतो. TC सेल म्हणून ओळखलं जातं. हे 2 प्रकार पडतात. TH सेल जो आहे
या ठिकाणी जर बघितलं, जेव्हा HIV विषाणू येतं ना, याला संसर्ग करतं रे. HIV विषाणू कोणाला संसर्ग करत असतो, तर HIV जो विषाणू आहे, HIV विषाणू संसर्ग कोणत्या सेलला करत असेल, तर तो करत असतं TH सेलला, जो लिम्फोसाइटचा प्रकार आहे. यानंतर जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का, हे काय करतं, TC सेल काय करत असतं, संसर्ग झालेल्या सेलला मारतात. एखाद्या पेशीला जर संसर्ग झालं, त्याला नष्ट करण्याची जबाबदारी TC सेलची आहे. TH सेल जो आहे याला HIVचं इन्फेक्शन लागतं. आणि आता बी लिम्फोसाइटचे दोन प्रकार पडतात, एक प्लाझ्मा सेल एक आहे, ह्याचं एक प्रकार पडतं, त्याला आपण म्हणत असतो प्लाझ्मा सेल म्हणून ओळखलं जातं. आणि दुसरा प्रकार आहे त्याला म्हणत असतो मेमरी सेल. प्लाझ्मा सेल जे असतात याच पेशी अँटीबॉडी तयार करतात रे, याच पेशी आपल्याला अँटीबॉडी तयार करताना दिसतात. आणि मेमरी सेल काय करतं, हे एखाद्या रोगाला जवळपास 15-20 वर्षापर्यंत आठवण ठेवतं. जर तो डबल झाला तर त्याला पकडून असं मरगडून फेकण्याचं काम करतं. मेमरी आठवण ठेवावं लागेल की नाही. तुला आयुष्यात जर कोणी धोका दिला असेल, तू मरोस तर विसरतो का रे भाऊ, आणि चुकून जर समोर दिसलं की मग मला सांग तुला किती राग येतं, पण तुला आठवण पाहिजे ना. ते सेम तसंच एखाद्या रोगाने आपल्याला इन्फेक्शन केलंय, त्या रोगाची माहिती 15-20-25 वर्षापर्यंत साठवून ठेवण्याची जबाबदारी कोणाची असते, तर मेमरी सेलची. आणि जसं तो डबल आपल्या शरीरात आला, हा पकडतं, म्हणतं यही था वो 20 साल जो मुझे धोका दिया था, 20 साल पहिले. तर अशा प्रकारे हे कोणाचं काम आहे, मेमरी सेलचं काम आहे. आणि नंतर त्याला संपवण्याचं काम करतात. हे सगळं लक्षात राहू द्या राजा. तर कोणत्या प्रकारच्या लिम्फोसाइट अँटीबॉडीज तयार करतात, तर प्लाझ्मा सेल करतात. TH सेलला HIVचं इन्फेक्शन होतं, TC सेल संसर्ग झालेल्या पेशीला मारण्याचं काम करतात. मेमरी सेल जब तक है जान तब तक नहीं भूलेंगे, तसा डायलॉग कोण, मेमरी सेल म्हणते. तर अशा प्रकारे मला सांगा तिसरं उत्तर असणार आहे. पुढचं बघा, ही बॅच आहे आपली. आवर्जून ज्या विद्यार्थ्यांना सायन्स वीक जाते, आवर्जून ही बॅच जॉईन करू शकता. सुपर 60 नावाची बॅच आहे. 699 रुपये फीस आहे मित्रांनो. परंतु हिच्यामध्ये जवळपास 25च्या जवळपास लेक्चर आहे, पण बेसिक टू ॲडव्हान्स सगळं घेतलेलं आहे. ज्या मुलांचा अभ्यास काहीच जेवढं जास्त झालेलं नाहीये, पण एखाद्या वेळेस वाचले त्यांनी ही बॅच घ्यावी. ज्यांचा अभ्यास थोडं झालेला आहे पण कॉन्फिडन्स नाही, त्यांनी 1 डे रिव्हिजन बॅच घ्या, ती पण रेकॉर्डेड आहे. आणि ॲप्लिकेशन डाउनलोड करा, सायन्स बाय अशोक पवार. आणि काही अडचण असेल तर खाली काय दिलेल्या नंबरवर कॉल करा. मी शब्द देतो तुम्हाला मार्क वाढणार. जर नाही मार्क वाढले, पण इमानदारीनं बघायला पाहिजे, नाहीतर बॅच घेशील आणि दुसरंच पाहत बसशील व्हिडिओ कॉलवर, मित्राला बोलून राहिले, मैत्रिणीला बोलून राहिले. तर तसं नाही. माझे सांगायचं तात्पर्य काय माहित, कधी कधी माणूस बोलण्यात काही बोलतं बरं, वेगळं काही नाही. म्हणजे काय, इंस्टाग्राम पाहत बसले, त्याचं नसायला पाहिजे. यासाठी काय, रेग्युलर करणं गरजेचं आहे. क्लिअर इथपर्यंत समजलं. तर अशा प्रकारे काय ही बॅच आहे. सायन्स बाय अशोक पवार हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. हृदयातील भित्तिकेतील कोणता थर हा हृदयाच्या अंकुंचन आणि प्रसारणाला कारणीभूत आहे. आलं बघ भाऊ, हृदय. तुझं विषय आलं हृदय. आता हृदयाला तू कोणत्या गोष्टीसाठी काय म्हणत असतो वेगळी गोष्ट, पण हृदयाच्या बाबतीत जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का, हृदयाच्या बाबतीत जर बघितलं तर सगळ्यात पहिलं कॉइन, हृदयाची लांबी किती आहे मित्रांनो माहित आहे का, 12 सेंटीमीटर. आणि रुंदी किती, 9 सेंटीमीटर आहे. हृदयाची लांबी असणार आहे 12 सेंटीमीटर, रुंदी असणार आहे 9 सेंटीमीटर. वजन किती रे, NCERT मध्ये दिले 250 ते 300 ग्रॅम, फिमेल मध्ये 250 ग्रॅम, मेल मध्ये 300 ग्रॅम, आणि स्टेट बोर्ड मध्ये दिले 360 ग्रॅम. हृदयाच्या जेव्हा आवरण बघतो तर भित्तिका 3 थराची बनलेली असते. सगळ्यात जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, सर्वात बाहेरचा थर कोणता, तर सर्वात बाहेरचा थर आहे एपिकार्डियम. हा सर्वात बाहेरचा थर आहे. यानंतर दुसरं जर बघितलं, मधला जो थर आहे हा मायोकार्डियम आहे, हा मधला थर आहे मधला. आणि सर्वात आतील थर जर बघितलं तर तो एंडोकार्डियम म्हणून ओळखला जातो, हा आतील थर. या 3 थरापासून बनलेला आहे. त्यापैकी जो मधला थर आहे मायोकार्डियम, हे जर कशापासून बनलेलं असेल तर हे कार्डियक मसल पासून बनलेलं असतं. आणि हाच काय करत असतो माहित आहे का, हाच थर हृदयाचं अंकुंचन आणि प्रसरण घडून आणण्याचं काम करत असतं. एवढं लक्षात राहू द्या. अंकुंचन आणि प्रसरण घडून आणण्याचं काम कोण करत असतं, मायोकार्डियम. कारण ह्याची निर्मिती ही कार्डियक मसल पासून काय झालेली असते.
आणि हृदय काय काम करत असतो? हृदय रक्त पाठवण्याचं काम करतं, रक्त पंपिंग करण्याचं काम करत असतो. जर हृदयातील त्रिदली झडपाला ट्रिप्सिड वॉलला दुखापत झाली तर हृदयातील कोणत्या क्रिया विस्कळीत होतील असा प्रश्न विचारलाय. हृदयाच्या कार्याच्या संबंधित विचारलेला आहे. पटकन हृदयाची डायग्राम काढतो बघा, समजेल तुम्हाला. तशा पद्धतीने आपण डायग्राम काढतोय काय आणि कसं असणार आहे. तर अशा प्रकारे ही हृदयाची डायग्राम आहे मित्रा. तू जो काढला होता शाळेमध्ये कॉलेजमध्ये ती हृदयाची डायग्राम नाहीये. त्या डायग्राममुळे कदाचित तू भरपूर वेळेस मार पण खाल्ला असशील. आणि तू जर अशा डायग्रामची जर तयारी केला असतास तर तुला त्याचा फायदा झाला असता. पण त्या डायग्रामची तयारी करून तुला टेम्पररी फायदा झाला असेल, पण आयुष्यभर त्याचा पस्तावा होत असेल. तर ही हृदयाची डायग्राम आहे, अशी आहे. बाण वगैरे काही नाहीये. तू बाण मारत गेलास म्हणून आयुष्याचं वाटोळं झालंय. बघा आता या ठिकाणी यांना अलिंद म्हणतात रे. हे कोणतं अलिंद आहे? तर हे उजवे अलिंद आहे, ज्याला ॲट्रियम म्हणत असतो आपण मराठीत, राईट ॲट्रियम. हे डावे अलिंद आहे, हे डावे अलिंद आहे, डावे अलिंद आहे. यानंतर हे उजवे निलय आहे, उजवे निलय, ज्याला वेंट्रिकल हा शब्द वापरतो आपण, वेंट्रिकल उजवे. आणि हे डावे निलय, डावे निलय आहे, ज्याला आपण काय म्हणत असतो रे? लेफ्ट वेंट्रिकल. हे काय रे? लेफ्ट ॲट्रियम येले. आणि हे काय आहे? राईट ॲट्रियम आर ए. आणि हे काय? राईट वेंट्रिकल आर व्ही. आता बघा, हे उजवा अलिंद आणि उजवा निलयाच्या आतमध्ये त्रिदली झडप असते. अशा प्रकारे त्रिदली झडप असते, त्याला ट्रिस्क्यूड वॉल म्हणत असतो. डावा अलिंद डावा निलयाच्या मध्यंतरी द्विदली झडप असते, ज्याला बायस्क्यूड वॉल म्हणून ओळखलं जातं. सगळ्यात पहिल्यांदा हृदयामध्ये अशुद्ध रक्त गोळा केलं जातं. अशुद्ध रक्त, अशुद्ध रक्त गोळा करण्यासाठी उजव्या अलिंदात सगळ्यात पहिल्यांदा अशुद्ध रक्त आणलं जातं वरच्या बाजूने. वरच्या बाजूने येणाऱ्या रक्तवाहिनीला म्हणतात सुपेरियर वेना कॅवा, ज्याद्वारे अशुद्ध रक्त हृदयाच्या वरील भागातील आणलं जातं. एक रक्तवाहिनी येते खालून, याला आपण म्हणत असतो इन्फेरियर वेना कॅवा. इन्फेरियर वेना कॅवा म्हणून ओळखलं जातं. दोन्ही रक्त या ठिकाणी सर्व अशुद्ध रक्त आल्यानंतर हा अशुद्ध रक्त हा उजवा अलिंद अंकुंचन पाहून खाली येतं उजव्या निलयामध्ये. मग हा अशुद्ध रक्त अशा पद्धतीने खाली येतं. जेव्हा उजवा अलिंद अंकुंचन पावतं तेव्हा त्रिदली झडप ओपन होते आणि रक्त खाली येतो. आता त्या रक्ताला शुद्धीकरणासाठी फुफ्फुसाकडे पाठवायचं होतं. आपल्या दोन्ही बाजूला, हृदयाच्या दोन्ही बाजूला दोन फुफ्फुस असतात. दोन्ही फुफ्फुसाकडे पाठवण्यासाठी हा उजवा निलय यानी राईट वेंट्रिकल अंकुंचन पावतं आणि या ठिकाणी या रक्तवाहिन्यातून तो रक्त बाहेर पडतं. पुढे या रक्तवाहिनीचे दोन फाटे फुटतात दोन्ही फुफ्फुसाकडे जाणारी, ज्याला आपण फुफ्फुस धमनी म्हणतो, ज्याला इंग्लिशमधून पल्मनरी आर्टरी म्हणतात. पल्मनरी आर्टरी. जेव्हा उजवा निलय अंकुंचन पावेल रक्त बाहेर जातं आणि जेव्हा उजवा निलय अंकुंचन पावतो तेव्हा त्रिदली झडप बंद होते, जेणेकरून की रक्त रिटर्न जाणार नाही. आणि जर समजा त्रिदली झडप बिघडली आणि हा उजवा निलय अंकुंचन पावलं तर रक्त थोडंफार इकडे जाईल आणि बाकीचं रक्त रिटर्न काय उजव्या अलिंदात जाईल. म्हणून त्रिदली झडपाला जर दुखापत झाली तर उजव्या निलयातील रक्त फुफ्फुस धमनीद्वारे फुफ्फुसाकडे जाणार नाही. ही प्रक्रिया विस्कळीत होते राजा. दोन्ही फुफ्फुसाकडून शुद्ध झालेला रक्त, दोन्ही फुफ्फुसाकडून मला सांगा शुद्ध झालेला रक्त इकडून पण आणि या फुफ्फुसाकडून शुद्ध झालेला रक्त एका रक्तवाहिनीद्वारे या डाव्या अलिंदात आणलं जातं आणि या रक्तवाहिनींना आपण फुफ्फुस शीर म्हणत असतो. फुफ्फुस शीर म्हणतो, त्याला इंग्लिशमधून पल्मनरी व्हीन्स म्हणतात. शुद्ध रक्त फुफ्फुस शीर अंकुंचन पावतं आणि तो शुद्ध रक्त फायनली या कप्प्यामध्ये आणलं जातं, ज्याला डावे निलय म्हणत असतो, ज्याला लेफ्ट वेंट्रिकल म्हणतो. डावे अलिंद आणि डाव्या निलयामध्ये द्विदली झडप असते. डावा अलिंद अंकुंचन पावला की तो शुद्ध रक्त इथे येतं आणि हे ओपन होतं. कोण? द्विदली झडप, ज्याला बायस्क्यूड वॉल म्हणतो. आणि फायनली जेव्हा डावा निलय हा अंकुंचन पावतो तर हे शुद्ध रक्त एका मोठ्या रक्तवाहिनीद्वारे बाहेर पडतं. यालाच ऑर्टा म्हणत असतो, यालाच महाधमनी म्हणतो, ज्याद्वारे शुद्ध रक्ताचा पुरवठा शरीरभर केला जातं. ह्याच्या पहिले आयोगाने क्रम विचारलं होतं की रक्ताचा फ्लो कसं होणार आहे. रक्ताचा फ्लो उजव्या अलिंद उजवा निलय, डावा अलिंद डावा निलय. कारण पहिल्यांदा या कप्प्यात, दुसऱ्यांदा या कप्प्यात, तिसऱ्यांदा या कप्प्यामध्ये आणि चौथं या कप्प्यामध्ये. अशा तर हे काही विचारलं तर सांगता यायला पाहिजे राजा तुला. हे ओरली मेकॅनिझम कळणं गरजेचं आहे. जर त्रिदली झडप बिघडली तर काय होईल, त्रिदली झडप बिघडली तर काय होईल, तर मला सांगा या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. त्रिदली झडप जर बिघडली तर एक क्रिया या ठिकाणी होईल. उजव्या अलिंदातील रक्त उजव्या निलयात येणार नाही. उजव्या निलयातील रक्त फुफ्फुस धमनीमध्ये जाणार नाही. तर हे बरोबर आहे. पल्मनरी आर्टरीमध्ये रक्त जाणार नाही म्हणून उत्तर काय? दुसरं. फुफ्फुस धमनीमध्ये जाणारच नाही शुद्धीकरणासाठी. आणि जर समजा द्विदली झडप राहिली असते तर मित्रांनो माहित आहे का, डाव्या निलयातील रक्त महाधमनीमध्ये जाणार नव्हतं. कधी माहित आहे का? जर द्विदली झडप राहिली असती
तर बघा व्यवस्थित काय असणार आहे, कसं असणार आहे समजणं गरजेचं आहे राजा. यानंतर बघा रक्तपटिका बनण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात. रक्तपटिका म्हणजे प्लेटलेट्स, रक्तपटिका म्हणजे प्लेटलेट्स आणि प्लेटलेट्स बनण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात. इरिथ्रोपायोसिस, लिकोपायोसिस, थ्रोम्बोपायोसिस. तर मित्रांनो माहित आहे का थ्रोम्बोपायोसिस म्हणतो कारण प्लेटलेट्सला दुसरं नाव आहे. प्लेटलेट्सला दुसरं नाव काय आहे मित्रांनो माहित आहे का थ्रोम्बोप्लास्टिन म्हणतो आपण. तर हे कळणं गरजेचं आहे. यालाच आपण काय म्हणत असतो मित्रांनो माहित आहे का. जर बघितलं प्लेटलेट्स म्हणून काय आहे ओळखलं जातं. आता बघा याचा आकार वगैरे डिटेल इन्फॉर्मेशन काय आहे. प्लेटलेट्सच्या बाबतीत पहिलं पॉइंट आहे आकार. जर बघितलं तर हा बायकॉन्व्हेक्स आहे, बायकॉन्व्हेक्स आहे. दोन्ही बाजू बाहेरच्या बाजूने असतात म्हणून द्विबहिर्वक्र. यानंतर केंद्रक ह्याच्यामध्ये पण नसतो, आरबीसीत नसतो, ह्याच्यात पण केंद्रक नसतो, पण डब्ल्यूबीसी मध्ये असतं, केंद्रक नसतं. जीवन कालावधी किती असणार आहे तर या प्लेटलेटचं जीवन कालावधी लाईफ स्पॅन आहे मित्रांनो माहिती आहे का 5 ते 10 दिवस. 5 ते 10 दिवस. कुठं जाऊन मरणार आहे. मृत्यू फिक्स आहे. मृत्यू एकाच कारखान्यात. त्याला प्लिवा म्हणतो, त्याला स्प्लीन म्हणत असतो, त्याला तीळ म्हणत असतात, त्याला तल्ली म्हणत असतात. समजलं. यानंतर जर बघितलं प्रमाण किती असणार आहे तर मित्रांनो 1.5 पासून ते 4 लाखापर्यंत परघनमिमीमध्ये असू शकतं. आणि कार्य काय करणार आहे. कार्य रक्त गोठण्याची प्रक्रिया सुरू करण्याचं काम ही प्लेटलेट्स करत असतं. तर अशा प्रकारे थ्रोम्बोपायोसिस आहे. लिकोपायोसिस म्हणजे डब्ल्यूबीसीची निर्मितीची प्रक्रिया आणि इरिथ्रोपायोसिस म्हणजे लाल रक्तपेशीची निर्मितीची प्रक्रिया. कळतंय. लिक्युमिया म्हणजे डब्ल्यूबीसीचा कॅन्सर, ब्लड कॅन्सर पण म्हणतो आपण त्याला. तर अशा प्रकारे मला सांगा ह्याचं उत्तर काय मित्रांनो माहित आहे का. तिसरा आहे. हे लक्षात राहू द्या. खालीलपैकी कोणाला हृदयाचा पेसमेकर म्हणतात. मित्रांनो माहित आहे का हृदय कंपन पावत असताना हृदयात व्हायब्रेशन कंपन निर्माण करणारे काही घटक असतात. हे लक्षात राहू द्या. काही घटक असतात. ते घटक कोणकोणते ते समजण्याचा प्रयत्न करा. समजून घ्या. टॉपिकच क्लिअर करून घ्या. बघा हृदयामध्ये व्हायब्रेशन करण्यासाठी काही घटक असतात. अंकुंचन आणि प्रसरणासाठी ते कोणकोणते ते सांगतो. बघा अशा प्रकारे हे हृदयाची डायग्राम आहे. हा उजवा अलिंद मी तुम्हाला सांगितलेलं. या ठिकाणी बघ भाऊ शिकून जा आता तरी हृदयाची डायग्राम कशी आहे. चुकीची डायग्राम काढत जाऊ नको. आता बघा अशा प्रकारे जर बघितलं तर ही हृदयाची डायग्राम आहे. या ठिकाणी 4 कप्पे आहेत, 4 कप्पे आहेत. आता हृदयामध्ये अंकुंचन आणि प्रसरण करण्यासाठी हा उजवा जो अलिंद आहे, उजवा अलिंद आहे, या आजव्या अलिंदात एक घटक प्रेझेंट असतो, एक नोड प्रेझेंट असतं या ठिकाणी वरच्या भागामध्ये आणि याला म्हणतात एसे नोड. हा एसे नोडच आहे की जो कंपनांची निर्मिती करतं. त्याच्याकडे एक हातोडा असतो. असं खनकन हाणतो मग हृदय धडकन करते भाऊ. कळतंय. एक हातोडा आहे त्याच्याकडे खनकन हाणतो तो मग हृदय कसं करतं धडकन करतंय. जसं तू एखाद्याला बघितल्यानंतर होतंय. तू एखाद्याला बघितलास आणि तुझं हृदय धडधड करायला लागलं तर समजायचं एसी नोडने हातोडा घेतलाय हातामध्ये. समजलं. तर याच कारणामुळं याला हातोडा म्हणत नाही, याला पेसमेकर म्हणतात. कारण हे कंपनाची सुरुवात करतं म्हणून हा उजवा अलिंद अंकुंचन आणि प्रसरण पावतं. परंतु मित्रा एसे नोड सारखा हातोडा फक्त उजव्या अलिंदकडे, बाकी तिन्ही कप्प्याकडे नाहीये. न ह्याच्याकडे आहे, न ह्याच्याकडे, न ह्याच्याकडे आहे. म्हणून बघा ते बाकीच्यांची व्यवस्था व्हावी म्हणून याच उजव्या अलिंदाच्या खालील भागामध्ये एक घटक असतं त्याला एव्ही नोड म्हणत असतो. एव्ही नोड. एव्ही नोड काय करत असतो. 2 काम करतं. एसे नोडकडे बघून तो आवेग निर्माण करतं, एक निर्माण करतं आणि तसेच आवेग साठवण्याचं पण काम करतं. आवेग साठवण्याचं काम करतं. म्हणून या एव्ही नोडला रिझर्व पेसमेकर म्हणतात. रिझर्व पेसमेकर. पण मेन हातोडा कोण चालवतं. एसे नोड. असं खनकन. या कारणामुळं हे अंकुंचन प्रसरण पावले. मग आता बघा यानंतर या एव्ही नोडकडून एक केबल पसरलेली असते. एव्ही नोडकडून एक केबल पसरलेली असते आणि ती केबल दोन्ही निलयाच्या पृष्ठभागावर प्रेझेंट असते. दोन्ही निलयाच्या पृष्ठभागावर प्रेझेंट असते. त्यालाच आपण बंडल ऑफ हीच म्हणतो. त्यालाच आपण बंडल ऑफ हीच म्हणतो. बंडल ऑफ हीचचं काम काय आहे. एव्ही नोडकडे असणारे कंपन, आवेग, इम्पल्स दोन्ही निलयाच्या पृष्ठभागापर्यंत घेऊन येणे हे बंडल ऑफ हीचचं कार्य आहे. आणि या बंडल ऑफ हीचच्या वरती काही उंचवटा भाग असतो खडबडीत खडबडीत. जो बंडल ऑफचे एरिया वाढवतो त्याला म्हणतात पुर्किंजे फायबर.
त्याला म्हणतो आपण पुरकिंजे फायबर. मित्रांनो ही गोष्ट समजणं गरजेचं आहे. तर तुम्हाला कळालं असेल पुरकिंजे फायबर. तर काही विचारू द्या ना. आणि हा एसए नोड जो आहे याला पेसमेकर म्हणतात, कारण सुरुवातच तो करतो. स्टार्ट बटन आहे मोटरसायकलचं तो, आणि हे बंद पडलं की झटक्यात माणूस मरतय, विषयच नाही. मग सेकंद पण लागणार नाही काय झालं तर काय होतं. कळलं. यासाठी हृदयाची काळजी घे. कोणाच्या? स्वतःच्या. नाहीतर स्वतःचं सोडतील, दुसऱ्याचं घेशील काळजी, आणि एका दिवशी तूच पेसमेकर बंद पडायचं. हातोडाच बंद. भाऊ थंडगार शांत. त्यासाठी काय आहे, काळजी घेणं गरजेचं. सर काळजी कशी घ्यावी? लोड नाही घ्यायचं, टेन्शन नाही घ्यायचं, रिलॅक्स राहायचं, वेळेवर झोपायचं, वेळेवर जेवण करायचं, थोडं व्यायाम करायचं. कळतंय? नाहीतर 4 वाजेपर्यंत चॅटिंग करतोय, 4 वाजता 5 वाजता झोपतोय, सकाळी कधी उठतोय, कधी खाऊ राहिलं, काय करू राहिलं, 100% हातोडा बंद होईल तो. कळालं का इथपर्यंत? तर अशा प्रकारे हे काय आहे असणार आहे. इंदे तेच सांगितलं खालीपैकी कोणाला हृदयाचा पेसमेकर म्हणतात? उत्तर आहे एसए नोड. याला रिझर्व्ह पेसमेकर म्हणतो. हा बंडल ऑफ हीज काय करतं रे? एव्ही नोडकडून मला सांगा निलयाच्या पृष्ठभागापर्यंत इम्पल्स घेऊन येतं. पुरकिंजे फायबर बंडल ऑफ हीजचे एरिया वाढवण्याचं काम करत असतो. तर कळालं असेल. ईसीजी मधील आलेखांचा योग्य जोड्या लावा. पी वेव्ह, क्यूआरएस वेव्ह, टी वेव्ह. जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाता तेव्हा मित्रा माहित आहे का, एक ग्राफ बघता तुम्ही. ईसीजी बघितली असेल काय आणि कसं असणार आहे. ईसीजी बघितली असेल काय असणार आहे. हॉस्पिटलमध्ये जर गेलात तर अशा प्रकारची ईसीजी लावलेली असते मित्रा. हॉस्पिटलमध्ये जर गेलात तर अशा प्रकारे काय आहे, ईसीजी लावलेली असते. ही लक्षात राहू द्या. अशा प्रकारे काय आहे, ईसीजी लावलेली असते. तर हे बघा, अशा प्रकारे ईसीजी काय आहे, लावलेली असते. ही ईसीजी आहे. ह्याच्यामध्ये 3 वेव्ह आहे. याला पी वेव्ह म्हणतो, याला क्यूआरएस वेव्ह म्हणतात, आणि याला टी वेव्ह म्हणतात. प्रत्येकाचं मिनिंग समजून घ्या. कोणाला काही कळत नाही. एक पेशंट झोपलेला असतो बेडवर, असं बाजूला एक नातेवाईक बसलेला असतं, ते बाहेर बघतं कोणी आलं तर मी जाईल, आणि बाजूला स्क्रीनवर हे चालू असतं असं पी पी असं, आणि एकच माहीत असतं, ही रेस सरळ झाली की झोपलेला सरळ झाला. पण मित्रांनो कधी कधी इलेक्ट्रोड निघाल्यामुळं पण माहीत असायला पाहिजे. आता या वेव्हचं मिनिंग सांगतो बघा. 3 वेव्ह आहे. सगळ्यात पहिली आहे पी वेव्ह, दुसरी वेव्ह आहे क्यूआरएस वेव्ह, आणि तिसरी वेव्ह आहे टी वेव्ह. आता बघा, पी वेव्ह जी आहे ती काय दाखवते रे? पी वेव्ह निर्माण झाली म्हणजे अलिंदाचे अंकुंचन दाखवते. अलिंदाचे अंकुंचन लक्षात राहू द्या, इंग्लिश मधून लक्षात घ्या. या अलिंदाच्या अंकुंचनची प्रोसेस झाली तर ही पी वेव्ह तयार होते. याला इंग्लिश मधून डिपोलरायझेशन ऑफ ॲट्रिया म्हणतो. याला आपण डिपोलरायझेशन ऑफ ॲट्रिया म्हणून ओळखलं जातं. ॲट्रिया म्हणतो. यानंतर क्यूआरएस वेव्ह जो आहे हे काय करतं, हे निलयाचे अंकुंचन दाखवतं. निलयाचे अंकुंचन दाखवतं. म्हणजे याचा अर्थ काय रे? डिपोलरायझेशन ऑफ वेंट्रिकल म्हणतो आपण. आणि जर टी वेव्ह तयार झाली तर हे एकत्र प्रसारण दाखवतं. किंवा याला आपण म्हणत असतो निलयाचे प्रसरण म्हणतात, ज्याला आपण इंग्लिश मधून म्हणतो रिपोलरायझेशन ऑफ वेंट्रिकल म्हणून ओळखलं जातं. तर इंग्लिश मधून लक्षात घ्या, पहिली डिपोलरायझेशन ॲट्रिया, दुसरी डिपोलरायझेशन वेंट्रिकल, तिसरी आहे रिपोलरायझेशन वेंट्रिकल. ह्याच्यावरून कळतं की नेमकं हृदय कसं काम करून राहिलं. तर हे असणार आहे. इथं म्हटलंय काय रे, तर पी वेव्ह बघा. पी वेव्ह काय करणार आहे, सगळ्यात पहिल्यांदा अलिंदांचे अंकुंचन पहिलं, क्यूआरएस वेव्ह निलयाचे अंकुंचन, आणि टी वेव्ह एकत्रित प्रसारण करते. म्हणजे अचं तिसरं 2 ठिकाणी, बचं दुसरंच असणार आहे. बचं दुसरं म्हणजे उत्तर काय, चौथं यायला पाहिजे. आणि कचं काय आहे, पहिलं. पी वेव्ह, क्यूआरएस आणि टी वेव्ह हे लक्षात राहू द्या. येणाऱ्या काळात तुम्हाला विचारलं जाऊ शकतात. हे पुस्तक आहे, आवर्जून पुस्तक घ्या. आता नाही तर नंतर कधी तुम्हाला वाटलं की सायन्स सब्जेक्ट बनवायचं आहे कमी वेळेमध्ये, तर एवढं जबरदस्त मांडणी केलेली आहे. कोणत्याही ओल्ड स्टुडंटला विचारा, मी गॅरंटी देऊन सांगतो की पुस्तक तुम्हाला आवडणार. म्हणणार की सर पहिल्यांदा असं पुस्तक बनवलेलं गेलेलं आहे. खूप काम केलेलं आहे. जवळपास 2-3 वर्ष फक्त डिझाईनवर काम केलं, कंटेंटवर तर केलंच आहे.
की कोणतं एक एक शब्दाकडे लक्ष देऊन मग रॅन्डमली कंटेंट टाकून दिलेलं नाहीये. तर यासाठी सॅम्पल कॉपीसाठी @science_by_ashok_pawar हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथं पिन केलेली फाईल आहे. आणि पुस्तक मागवायचं असेल तर तुम्हाला घरपोच ऑनलाईनसाठी 99229922 या नंबरला कॉन्टॅक्ट करा. 492415 492415 या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही पुस्तक ऑनलाईन मागवू शकता. त्यांना प्राइस वगैरे विचारून घ्या. 290 पर्यंत तुम्हाला पाठवून देईल. बाकीचे पोस्टल चार्जेस थोडंफार असेल. तर अशा प्रकारे बघा. तर या ठिकाणी काय आहे, हे या पुस्तकावर आपल्या फाउंडेशन बॅचवर 50% ऑफ पण आहे रे. प्रत्येक पुस्तकावर कुपन कोड दिलेला आहे. तो कुपन कोड जर वापरलं तर मोठ्या फाउंडेशन बॅचवर 50% ऑफ आहे. तर हे तुम्हाला बघून घ्या एकदा. 100% फायदा होणार आहे. मांडणी तशी जबरदस्त आहे आणि साईज लहान आहे आणि नोट्सच्या स्वरूपात पुस्तक आहे. तुम्हाला नोट्स काढायची गरज नाही. यानंतर लसिका द्रव लिंप संबंधी योग्य विधाने निवडा. मित्रांनो माहित आहे का, द्रव 2 प्रकारचा असतो. एक रक्त असतो लाल रंगाचं आणि रक्तामधून काय होतं माहित आहे, अशा प्रकारे ही रक्तवाहिनी आहे. रक्तवाहिनी आहे. या रक्तवाहिनीमधून रक्त जाऊ राहिला तर रक्तवाहिनीमधून काही रक्त जो आहे खाली लीक होतो रे. जसं पाईप मधून काही पाणी मला सांगा हळू बाजूला लीक होतो की नाही, त्याच पद्धतीने या रक्तवाहिनीमधून काही द्रव अशा पद्धतीने लीक होत असतो आणि लीक होऊन रक्तवाहिनीतून खाली पडलेल्या द्रवाला आपण लसिका द्रव म्हणतो किंवा त्यालाच आपण लिंफ म्हणून ओळखत असतो. आणि याचा वहन करणाऱ्या वाहिनीला आपण लिंफ वेसल म्हणत असतो. लिंफ वेसल किंवा त्यालाच आपण लसिका वाहिनी म्हणतो. रक्तातून गळून पडलेल्या द्रव पदार्थाला लिंफ म्हणतो. हा रंगहीन असतं मित्रांनो. हा रंगहीन असतो. याला कोणताही कलर नसतं. कलर नसण्याचं कारण लिंफ या द्रवामध्ये आरबीसी नसतं, लाल रक्तपेशी नसते. परंतु जीवाणूंना मारणाऱ्या डब्ल्यूबीसी असतात. डब्ल्यूबीसी मध्ये जास्त प्रमाणात जर कोण असतील लिंफ मध्ये तर लिम्फोसाइटचं प्रमाण जास्त आढळतं. म्हणून या द्रव पदार्थाला लिंफ हे नाव देण्यात आलं, जो कलरलेस आहे. आणि हा लिंफ द्रव रक्तातून लीक झालेला द्रव असतो. जसं पाईप मधून पाणी थोडं लीक होऊन साचत जातो, त्या पद्धतीने रक्तवाहिन्यातून लिक्विड हा थोडं लीक होतं, बाजूला साचतं. तो एका नालीद्वारे आणलं जातं. त्या नालीलाच आपण लसिका वाहिनी किंवा त्याला लिंफ वेसल म्हणतो. या नालीमध्ये लिंफ वेसलमध्ये साठलेल्या रक्तातून बाहेर आलेल्या द्रवाला लिंफ म्हणत असतो. हा रंगहीन आहे, कलरलेस आहे. का? कारण आरबीसी नसतात, ह्यांच्यामध्ये डब्ल्यूबीसी असतात आणि डब्ल्यूबीसी मध्ये सर्वात जास्त लिम्फोसाइट आपल्याला आढळताना दिसतं. तसेच ही जी नाली आहे ज्याला लसिका वाहिनी म्हणत असतो आपण, लसिका वाहिनी म्हणत असतो, ज्याच्यातून लिंफद्रव चाललंय, हे मेदाचं पण शोषण करत असतं. का? कारण मेद पाण्यात विरघळत नाही. या कारणामुळे रक्तवाहिन्यामध्ये मेद डायरेक्ट ऑब्झॉर्ब होत नाही. म्हणून या मेदाला, या फॅटला पहिल्यांदा या लसिका वाहिनीत आणलं जातं, नंतर ही हृदयाच्या माध्यमातून त्याला रक्तात टाकलं जातं. मग याच लिंफ बद्दल बघायचंय. रंगहीन असतं. पहिलं विधान बरोबर आहे राजा. रंगहीन असणार आहे, रंगहीन असतं. लिंफ मध्ये आरबीसी मध्ये डब्ल्यूबीसी असते नाही, तर लिंफ मध्ये आरबीसी नसते, फक्त डब्ल्यूबीसी असते. म्हणून हे विधान चुकीचं ठरतं. लिंफ मध्ये लिम्फोसाइटचं प्रमाण जास्त असतं, विधान बरोबर आहे. लसिका वाहिनीद्वारे मेदाचं वहन केलं जातं, हे पण बरोबर आहे. अ क ड कुठं आहे का? तर दुसरं उत्तर असणार आहे ब. का चुकीचं आहे? कारण की लिंफ मध्ये आरबीसी आणि डब्ल्यूबीसी असतं असं म्हटलंय, तर लिंफ मध्ये लाल रक्तपेशी नसते राजा. प्रोटीन पण मॅक्झिमम नसतात, ही गोष्ट लक्षात राहू द्या. मेंदूच्या पश्चमस्तकापैकी मेडुला ऑब्लोगंटा उपभाग असतो. या भागाद्वारे स्वायत्त चेतासंस्थेमार्फत हृदयावरती नियंत्रण ठेवले जातात. त्यासंबंधी अयोग्य विधाने निवडा. चुकीचं विधान निवडायचंय. हृदयाचं कंट्रोल आहे मित्रांनो. हृदयाचं कंट्रोल कोणाकडे असतं ते लक्षात घ्या. हृदयाचं कंट्रोल कोणाकडे असतं? तू हृदयाचं कोणाकडे आहे? भाऊ तुझ्याकडे पण नाहीये. हृदयावर कंट्रोल प्रत्यक्ष आपलं नसतो. यासाठी हृदयाला दोष द्यायचा नाही. एखाद्याला म्हणायचं नाही की त्याचं हृदय माझा विचार करत नाही. अरे राजा, तुझ्या हृदयावर तो कंट्रोल नाही तर कुठं दुसऱ्याचा विचार करतोय? स्वतःच हृदयावर कंट्रोल आहे का? नाही ना. मग दुसऱ्याला दोष कशाला देतो? पहिली गोष्ट, हृदयाचं ते काम नाहीये ह्याचं विचार करायचं आणि त्याचा विचार करायचं. ते काम कोणाचं आहे ते पुढे सांगेल मी तुला. आता बघा, हृदयावर कंट्रोल कोणाचा असणार आहे? तर हृदयावर कंट्रोल मेडुला ऑब्लोगंटाचा असतो. मेडुला ऑब्लोगंटा जो आहे हा मेंदूचा भाग आहे पश्चिम मस्तिष्काचा. मेडुला ऑब्लोगंटा काय करत असते? मेडुला ऑब्लोगंटा स्वायत्त चेतासंस्था ऑटोनॉमस नर्ववर कंट्रोल करतं आणि ऑटोनॉमस नर्व हा हृदयावर कंट्रोल करतो. बघा कळतंय? मेडुला ऑब्लोगंटा ऑटोनॉमस नर्वद्वारे हृदयावर कंट्रोल ठेवण्याचं काम करतं. ऑटोनॉमस नर्व मध्ये दोन भाग पडत असतात.
ऑटोनॉमस नर्वचे दोन भाग, सिम्पॅथॅटिक नर्व म्हणून ओळखलं जातं आणि पॅरासिम्पॅथॅटिक. एक असतं त्याला आपण म्हणत असतो सिम्पॅथॅटिक पार्ट ऑफ नर्व आणि दुसरं असतं पॅरासिम्पॅथॅटिक. आता हे दोन्ही पार्ट काय करत असतात, हृदयाच्या कार्यावर नियंत्रण ठेवतात. कधी कधी हृदयाला घाई करावी लागते राजा. जसं चालता चालता बॅग घेऊन चालत होतं निवांत डोळे झाकून आणि अचानक समोरून वाघ आला. वाघ आल्यानंतर हृदयाचे ठोके वाढतील की नाही? 100%. मग आणीबाणीच्या काळामध्ये जिथं तो याकडे दोनच ऑप्शन आहे, मारणे किंवा पळणे. मारणे किंवा मरणे नाही, मरणे हा ऑप्शन नाही आहे. निसर्ग म्हणतो मरून काय करणार आहेस, एक तर शक्य असेल तर समोरच्याला मारून टाक आणि मारणं शक्य नसेल तर एवढ्या वेगाने पळ की ते मागे दिसायला नको पाहिजे. कळलं का? आणि हे जे म्हणणारे असतात ना मारणे किंवा मरणे, हे पाळत नाही बरं ते. ह्यांना बघा कधी वेळ पडली तरी हातात चप्पल घेऊन पळतात. त्यासाठी दोनच ऑप्शन, मारणे किंवा पळून जाणे. आता मारणे किंवा पळून जाण्यामध्ये हृदयाचं कार्य वाढतं, हृदयाचे ठोके वाढतात का? कारण रक्ताचा पुरवठा वाढवायचा असतो. मग बघा आता या ठिकाणी जर बघितलं, हा पॅरासिम्पॅथॅटिक जो आहे, सिम्पॅथॅटिक हा आणीबाणीच्या काळात काय करत असतं, हृदयाचा कंट्रोल स्वतःकडे घेतं. तर विचारलं जाईल आणीबाणीच्या काळात तातडीच्या परिस्थितीत ऑटोनॉमस नर्व सिस्टमचं कोणतं कार्य करतं? सिम्पॅथॅटिक. या कारणामुळं काय होतं, या कारणामुळं हृदयाचे ठोके वाढतात. जसं उदाहरणामध्ये आणीबाणीचा काळ आहे, तू घरी गेलास खूप दिवसानंतर घरच्यांनी खाऊ घातलं, पिऊ घातलं, घरच्यांनी प्रेम दिलं, सगळं दिलं आणि अचानक घरच्यांना तो मोबाईल सापडलं आणि मोबाईलमध्ये तुझं मित्रांनो माहिती आहे का नवीन अभ्यासक्रम सापडला त्यांना. जो अभ्यासक्रम जुना होता पण अचानक काय 2-3 महिन्यात नवीन अभ्यासक्रम लागू केलास तू आणि ते सापडलं. मग तुझे ठोके वाढतात की नाही? कारण त्यालाच आणीबाणीचा काळ म्हणतात. मग हृदयाचे ठोके, मग जसं हृदय अशी परिस्थिती निर्माण झाली, कंट्रोल कोणाकडे? सिम्पॅथॅटिक कडे मित्रांनो. यानंतर काय आहे, निलयाची अंकुंचनाची क्षमता वाढते. निलयाचे अंकुंचन वाढतं जेणेकरून की रक्ताचा पुरवठा वाढेल. अंकुंचन काय वाढतं. ओरली जर बघितलं तर काय मित्रांनो माहित आहे का, हृदयाची पंप करण्याची क्षमता वाढते. हृदयाची पंप करण्याची क्षमता वाढवण्याचं काम करते. साधारण स्थितीमध्ये ऑटोनॉमस नर्व सिस्टम काय करतं माहित आहे का, पॅरासिम्पॅथॅटिक द्वारे हृदयावर नियंत्रण ठेवतं. या कारणामुळे मला सांगा, हृदयाचे ठोके जे असतात आपले ते नॉर्मल असतात, नॉर्मल कमी असतात. हृदयाचे ठोके जे असतात हे काय असणार आहे, हे कमी असतात, नॉर्मल असतात. यानंतर सेकंड जर बघितलं, अंकुंचनाची निलय जो आहे या निलयाचं अंकुंचन कमी प्रमाणात होतं. म्हणजे ओरली पंप पावण्याची क्षमता हृदयाची कमी करण्याचं काम पॅरासिम्पॅथॅटिक करतं. ऑल इज वेल. आणि हे अशा प्रकारे नियंत्रण ठेवलं जातं. इथं म्हटलंय अयोग्य विधाने निवडा. सिम्पॅथॅटिक हृदयाचा पंप करण्याचा दर कमी करतं, हे विधान चुकीचं आहे. कारण सिम्पॅथॅटिक हृदयाचं दर वाढवण्याचं, पंप करण्याचं वाढवणं. पॅरासिम्पॅथॅटिक हृदयाचं पंप करण्याचा दर वाढवते, हे चुकीचं आहे. कारण हे कमी करण्याचं काम करतं. क्लोरेला करे, इथं काय पाहिजे होतं कमी आणि इथं काय पाहिजे होतं जास्त. उलट झालंय म्हणून दोन्ही विधान चुकीचं आहे. म्हणून उत्तर काय रे, तर मित्रांनो दोन्ही आणि तिसरं उत्तर आहे, कारण अयोग्यच निवडायचं होतं. कळतंय? तर अशा प्रकारे असणार आहे. पुढचं बघा प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. आता बघा, वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये रक्ताचा रंग वेगवेगळा असतो. यावर पण प्रश्न पाठीमागे विचारले, येणाऱ्या काळात पण तुम्हाला विचारलं जाईल. सिंपल गोष्ट आहे. सगळ्यात पहिल्यांदा बघा, लोखंड आणि ऑक्सिजन जर एकत्र आलं तर लाल रंग प्राप्त होऊन जातो. लाल रंग म्हणजे अचं दुसरं आहे, अचं दुसरं 2 ठिकाणी आहे. व्हॅनाबिन आणि ऑक्सिजन जर एकत्र आलं, कोणकोणतं व्हॅनाबिन, तर पिवळा रंग प्राप्त होतो. व्हॅनाबिन आणि ऑक्सिजन जर एकत्र आलं तर कोणता रंग, पिवळा रंग प्राप्त होतो. म्हणजे याचा अर्थ बचं तिसरं असायला पाहिजे, बचं तिसरं, म्हणजे हे उत्तर असेल. आणि जर इमिथ्रिन आणि ऑक्सिजन एकत्र आलं तर त्या कारणामुळे आपल्याला जांभळा रंग प्राप्त होताना दिसतं. आणि क्लोरोक्युरिन आणि ऑक्सिजन एकत्र आलं तर हिरवा रंग प्राप्त होताना दिसतो. तर याच्यावर लक्षात राहू द्या. जांभळा रंग कोणामध्ये आढळतं सर? जांभळा रंग कोणामध्ये आढळतं मित्रा? तर जांभळा रंग आपल्याला समुद्री कीटक किंवा पिनवर्म मध्ये आढळताना दिसतं. समुद्री कीटक असतील समुद्रातील किंवा पिनवर्म मध्ये आपल्याला जांभळा रंग आढळताना दिसतो. लाल रंग कोणामध्ये? जेवढे काही पृष्ठवंशीय आहेत मित्रांनो, पृष्ठवंशीय त्यांच्यामध्ये. सर पिवळा रंग कोणामध्ये आढळतं? सी कुंकुंबर नावाचा जो आहे, सी कुंकुंबर समुद्र काकडी, या सी कुंकुंबर मध्ये पिवळा रंग. आणि हिरवा रंग कोणामध्ये? तर अनालिडा किंवा समुद्रीमध्ये आढळताना दिसतं. अनालिडा ह्याच्यामध्ये आपल्याला आढळताना दिसतो. तर ह्याच्यावर पण विचारू शकतात
की कोणामुळं, ह्याच्यामुळं कोणता, ह्याच्यामुळं कोणता, ह्याच्यामुळं कोणतं, ह्याच्यामुळं कोणतं, तर हे एवढं लक्षात राहू द्या म्हणून उत्तर दुसरं येईल. कोणत्या रक्तगटामध्ये एकही प्रतिद्रव्य नसतात? मित्रांनो माहित आहे का, रक्तगटामध्ये एकही प्रतिद्रव्य नसतात. रक्तगट कशाच्या बघा, ब्लड ग्रुप, थोडं वेळच घेतो पण बघा, ब्लड ग्रुपच्या बाबतीत जर बघितलं कशावरून तयार केले जातात, ब्लड ग्रुपमध्ये जर बघायचं असेल तर ब्लड ग्रुप तयार करत असताना ब्लडमध्ये दोन घटक असतात. एक असतं अँटीजन आणि दुसरं असतं त्याला प्रतिक्रिया म्हणून अँटीबॉडी. अँटीजन म्हणजे काय रे, शत्रू, आणि त्याला प्रतिक्रिया, त्याला मारण्यासाठी अँटीबॉडीज तयार झालेले असतात. अँटीजन जर बघितलं तर आपल्या शरीरात सुरुवातीच्या काळात दोन सापडले, ए आणि बी, आणि त्याला प्रतिक्रिया म्हणून मला सांगा स्मॉल ए आणि स्मॉल बी अँटीबॉडीज सापडल्या. अँटीजन म्हणजे आपल्या शरीरातील घटक असतात आणि त्याच्या प्रतिक्रिया म्हणून औषधं तयार होतात, त्याला अँटीबॉडी म्हणतो. तर सुरुवातीच्या काळामध्ये अँटीजनच्या साहाय्याने रक्तगट तयार करण्यात आलं की अँटीजन कोणतं प्रेझेंट आहे त्यानुसार रक्तगट तयार केले जातील म्हणून. मग यानुसार बघा 4 रक्तगट तयार झाले, रक्तगट, आणि त्याच्यामध्ये अँटीजन कोणकोणते आहेत त्याला प्रतिजन म्हणत असतो ते, आणि त्याच्यामध्ये प्रतिद्रव्य कोणते आहेत ते घेण्यात आलं. 4 रक्तगट कोणते, सगळ्यात पहिल्यांदा रक्तगट ए, त्यानंतर रक्तगट बी, तिसरं तयार केलं ए बी, आणि चौथं तयार केलं मित्रांनो ओ रक्तगट. आता ए रक्तगट कोणामध्ये, ज्याच्यात अँटीजन ए आहे त्याला ए रक्तगट, ज्याच्यात बी आहे त्याला बी रक्तगट, आणि ज्याच्यात अँटीजन ए कॉमा बी दोन्ही आहे त्याला ए बी रक्तगट, आणि ज्याच्यामध्ये कोणतंच अँटीजन नाहीये त्याला ओ रक्तगट. असं समजून घ्या की हे दोघं मोठे भाऊ आहेत, कॅपिटल ए आणि कॅपिटल बी, हे दोघं लहान भाऊ आहेत. मित्रांनो माहित आहे का, एखाद्या पार्टीला मोठा भाऊ असेल, एखाद्या पार्टी करायला मोठा भाऊ गेला असेल तर त्या ठिकाणी लहान भाऊ जात नाही. एखाद्या पार्टीला मोठा भाऊ गेला तर त्या ठिकाणी लहान भाऊ जातो का, नाही जात, आणि जर गेला तर फटके मारून रिटर्न पाठवण्यात येईल. म्हणून बघा हा मोठा भाऊ जो कॅपिटल ए आहे तो स्वतःच्या लहान भावासोबत कधी फिरत नाही, तो कंटिन्युअसली सोबत घेऊन फिरतो दुसऱ्याचा लहान भाऊ आणि बी, आणि जो दुसऱ्याचा मोठा भाऊ आहे तो त्याच्या लहान भावाला सोबत घेऊन फिरतं. म्हणजे कधी पण बघा कॅपिटल ए सोबत आपल्याला दुसऱ्याचं लहान भाऊ बी आढळतो, कॅपिटल बी सोबत त्याचं लहान भाऊ मित्रांनो ए आढळतं. कॅपिटल ए स्मॉल ए एकत्र येऊ शकत नाही पार्टीला, कारण की घरी सांगू शकतात एकमेकांची सिक्रेट, कोण कोण काय काय करत होता. म्हणून इथं बघा आता ए जर प्रतिजन प्रेझेंट असेल तर त्या पार्टीला दुसऱ्याचं लहान भाऊ सोबत असेल, त्याच्या बी असेल तर त्या पार्टीला त्याचं लहान भाऊ सोबत असेल. ज्या पार्टीला दोघही मोठे होते तिथं दोघही बारकी फिरकणार नाही, आणि ज्या पार्टीला दोघही मोठे भाऊ नाही आहेत तर हे दोघही रात्रभर धिंगाणा करणार त्या ठिकाणी. कळलं? हे चालू झालं असे 4 गट. परंतु 1940ला मित्रांनो माहित आहे का, एक आणखी नवीन प्रतिजन सापडलं आणि त्या प्रतिजनला नाव दिलं डी. तो रिसेस नावाच्या माकडामध्ये सापडलं होतं, म्हणून याला RH पद्धत म्हणतो वर्गीकरणाला. आता डी प्रतिजन सापडलं नवीन RH, परंतु याला कोणतंही अँटीजन सापडलं नव्हतं, म्हणजे अँटीबॉडी सापडली नव्हती. म्हणजे याचा अर्थ हा कोणाच्याही लहान भावाला सोबत घेऊन फिरत नव्हता, हा एकटंच पार्टीला जात होतं, एकटंच राहत होतं. मग अशा प्रकारे नंतर ठरवण्यात आलं ज्यामध्ये डी प्रेझेंट आहे त्याला पॉझिटिव्ह रक्तगट द्यायचं, आणि ज्यामध्ये डी अब्सेंट आहे त्याला निगेटिव्ह रक्त द्यायचं, निगेटिव्ह रक्तगट म्हणायचं. आणि यानुसार आता एकूण 8 रक्तगट तयार केले. कोणकोणते बघा, कोणकोणते रक्तगट, यानंतर इथं प्रतिजन, अँटीजन, आणि या ठिकाणी प्रतिद्रव्य आणि अँटीबॉडी. तर मित्रांनो पहिलं जो रक्तगट तयार केलं गेलं ए पॉझिटिव्ह. ए पॉझिटिव्ह मध्ये मला सांगा, ए म्हणल्यावर अँटीजन ए असेल आणि पॉझिटिव्ह म्हणल्यावर डी प्रेझेंट असेल म्हणून डी. आता बघा हा कॅपिटल ए दुसऱ्याचा लहान भाऊ घेऊन फिरेल म्हणजे बी, आणि डी सोबत तर कोणीच नव्हतं म्हणून फक्त. यानंतर ए निगेटिव्ह मध्ये बघा ए तर असणार, निगेटिव्ह म्हणजे डी नाहीये, आणि ए म्हणल्यावर कोणाचा भाऊ, दुसऱ्याचा लहान भाऊ सोबत. यानंतर तिसरं बी पॉझिटिव्ह मध्ये बी तर असणार आणि पॉझिटिव्ह म्हणल्यावर डी असणार. मग बी कोणाला घेऊन फिरेल रे, त्याच्या लहान भावाला, डी कडे तर कोणीच नाहीये. चौथं बी निगेटिव्ह म्हणल्यावर बी तर येणार या ठिकाणी फक्त, कारण डी नाहीये, कारण की निगेटिव्ह आहे, आणि कोण सोबत फिरेल ए. आता बघा पाचवं ए बी पॉझिटिव्ह म्हणल्यावर ए असणार, बी असणार आणि पॉझिटिव्हचं डी असणार. आता ज्या पार्टीला दोघही मोठे भाऊ तिथं लहान भाऊ नसणार. आणि 6वं ए बी निगेटिव्ह म्हणल्यावर फक्त ए कॉमा बी असणार आणि इथंही दोन्ही नसणार. का, कारण दोघही मोठे भाऊ पार्टीला आहेत. आणि मला सांगा 7वं ओ पॉझिटिव्ह म्हणल्यावर फक्त डी, कारण ओ पॉझिटिव्ह म्हणल्यावर डी. आता ज्या पार्टीला दोघही लहान मोठे भाऊ नाही तिथं दोन्ही असतील. आणि 8वं ओ निगेटिव्ह म्हणल्यावर ज्या पार्टीला कोणीच नाहीये तिथे हे दोघही लहान भाऊ धिंगाणा करतील.
तर कोणामध्ये सर्व अँटीजन प्रेझेंट आहे तर एबी पॉझिटिव्ह मध्ये, एबी पॉझिटिव्ह मध्ये. कोणामध्ये एकही अँटीबॉडी नाहीये तर एबी पॉझिटिव्ह आणि एबी निगेटिव्ह मध्ये. कोणामध्ये दोन्ही अँटीबॉडीज प्रेझेंट आहेत, ओ पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्ह मध्ये. मग इथं काय विचारलंय बघा, इथं काय विचारलंय, या ठिकाणी काय विचारले ते समजण्याचा प्रयत्न करा. कोणत्या रक्तगटामध्ये एकही प्रतिद्रव्य नाहीये, अँटीबॉडीज नाहीये, तर मला सांगा जर बघितलं तर कोणामध्ये एकही अँटीबॉडीज नाहीये तर अँटीबॉडीज एबी पॉझिटिव्ह आणि एबी निगेटिव्ह दोघांमध्ये पण नाहीये. हे दोन्ही उत्तर यायला पाहिजे. दोघांमध्ये पण अँटीबॉडीज नाही, बघा ना, दोघांमध्ये पण नाहीये. कुठे आहे अँटीबॉडीज, एबी पॉझिटिव्ह आणि एबी निगेटिव्ह मध्ये नाहीये. आता बघा लास्ट प्रश्न, खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये आरएच आहे, आरएच इनकम्पॅबिलिटी म्हणतो आपण. आई आरएच पॉझिटिव्ह व वडील आरएच निगेटिव्ह, आई आरएच निगेटिव्ह आणि वडील आरएच पॉझिटिव्ह अशा प्रकारे या ठिकाणी दिलेले आहे. तर मित्रांनो माहित आहे का, तर पहिल्यांदा समजून घ्या की हे काय असणार आहे, कशा प्रकारे असणार आहे. तर मित्रांनो माहित आहे, आई जर आरएच निगेटिव्ह असेल आणि वडील जर आरएच पॉझिटिव्ह असेल तर अशा वेळेस जो पहिला बाळ आहे, पहिला बाळ तो नॉर्मल जन्माला येतो, पण दुसरा जो बाळ आहे तो जन्म घेण्याच्या अगोदरच त्याच्या आरबीसीच्या गाठा तयार होतात, फुटतात आणि त्याचं मृत्यू होतं. यालाच आपण आरएच इनकॅपेबिलिटी म्हणत असतो. जर आई निगेटिव्ह रक्तगट असेल आणि वडील पॉझिटिव्ह असेल तर पहिलं बाळ का वाचतो, कारण की आईचं आहे, आई ह्याच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होऊन जातात जे त्या बाळाच्या शरीराला नष्ट करतात, आरबीसीला. या अँटीबॉडीज पहिलं बाळ जन्मल्याच्या नंतर आईच्या शरीरात तयार होतं, म्हणून पहिल्या बाळाला धोका निर्माण होत नाही, दुसऱ्या बाळाला निर्माण होतो. यासाठी आरएचचे इंजेक्शन घेतात, म्हणून हे दुसरं उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे पहिलं टॉपिकचं कंटेंट कट टू कट समजलं असेल. येणाऱ्या काळात ही कंटिन्यू सिरीज चालू होणार आहे. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. एक रिक्वेस्ट आहे, आपल्या सर्व मित्रपरिवाराला लिंक पाठवा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे पोहोचवा. फक्त ह्याच्यासाठी त्यांना आवडत असेल तर ते सबस्क्राईब करतील, अदरवाईज काही प्रॉब्लेम नाही. एवढंच फक्त अपेक्षा आहे. बॅचचं गरज असेल खरंच तरच लावा, नाहीतर विनाकारण नाही लावलं तरी काही प्रॉब्लेम नाही. फक्त मुलांपर्यंत पोहोचवा गरजेचं आहे. चालतं, या ठिकाणी थांबतो. भेटू आपण पुढच्या सेशनमध्ये याच डेडिकेशनने, याच अप्रोचने. धन्यवाद राजांनो.